हॅलो. हॅलो. आज का घरी? हाव. बरं बरं. उद्या या म्हणलं मग. उद्या हो. कशाला? ती बोलते ना 4 माणसं उद्या. कोणते 4 माणसं बोलते? ते गावातले करू 4 माणसं गोळा आणि ते माय बाप येणार आहे. हा का? हो. काय केलं होतं तर त्याला विचारू आपण काय. हा. त्याला विचारू ना कशामुळं मारलंस काय? हा? विचारून मग आले होते माणसाला. त्याला तू बसवा नाहीस पुढं. काय? तू नाहीस काय येणार? मी नाही येणार. का मग? हा? पोरीचं दुखायलंय माया. कोणाचं? पोराचं. पोराचं दुखायला म्हणतो सर कामाला जातोस. मग काय आता आंबरीने नेलं दवाखान्यात त्याला आजच. हा? आंबरी गेलती घेऊन दवाखान्यात. ते उद्या म्हातारा तू ये गाडीला बसा सकाळी. येणं नाही होत मग. हा? येणं नाही होत. कसं काय येणं होत नाही? मेल्यावर यायचं होतं काय मौतीला माय? हा. मी मेल्यावर यायचं होतं मौतीला माय? आता येणं होत नाही तर? तर म्हणलो काय त्याला हाण. हा? मी म्हणलो त्याला हाण. तू नाहीस म्हणलास पण काडी तुझ्यापासून झाली नाही. हा? माझ्यापासून झाले होय. हा. कोणापासून होईल तर मग उद्या येऊ बोलू आपण. तुला रेकॉर्डिंग पाठवतो मी, सगळ्या रेकॉर्डिंग बोललेल्या आहेत माझ्याकडे. ते शहाणपणा पुरावे करू तुमचे. नको. हा ऐकून घे. हा. तू उद्या इथं ये मग मला रेकॉर्डिंग सांग काय आहे तुझ्यावाली. हा तुला रेकॉर्डिंग दाखवतो मी तुझ्या बाबतीत बोललोय का मायामुळे झालंय काय झालंय. हार मग होई ना मग तुझ्यामुळं. ऐकून घे ना तू. तुझ्यामुळं झालंय का त्याच्यामुळं झालंय का माझ्यामुळं झालंय. मग इथं 4 माणसात बसल्यावर कळलं ना कोणामुळं झालंय तर मग कशाला बोलवायचे. हा? त्याने तुला फोन लावलेले मी घ्यायचं काय सांग नाही तर बोललोय. तुझ्या. हॅलो. हा तू. हा. तो काय बोललाय मी तुला काय बोललोय ते कोण. हा मग इथं समक्ष येऊन सांग ना तू तुला काय बोललाय तर त्यो. तू म्हणतोस ना म्या केलंय. हो ना मग माझ्यामुळे तू झालंय. केलंस. हा तू केलंस. हा. पण तू इथं येऊन सांग ना कोणामुळं झालंय तर. तू काम तोंडला पोहायलास आता. तोंडला पोहायला हा? म्हणजे. हा? मग उद्या ये ना इथं म्हाताऱ्याला घेऊन. मग नाही येणं होत. हा कसं काय येणं होत नाही मग मी करताना मेले तुम्ही यायचं होतं का? निस्तारायला मी येऊ काय तुम्हाला. हा? करताना तुम्ही निस्तारायला मी येऊ. करता तू केलंस ये मला सांगायचं नव्हतंस. सोला बाटे मारायला लागलाय. काय? तू आम्हाला सांगायचं नव्हतंस. हा. बड्या तुला उद्या मारणार आहे म्हणून. तो बड्याला काय म्हणायला पाहिजे होतस मला कशाला सांगायलास. ऐक ऐक तुझा. ऐक. हा. तू जरा भाषा चेंज करायला तुला मारायला येणार आहे. हा मग तू काय म्हणलास ऐक मला त्या ऐक दिवशी. ऐक ऐक. हा. हा. हा सांग सांग. तू काय बोलायलास आता मला. हा मला मारायला येणार आहे. हा हे मी हा. बोललोय असं. हा. तुला. हा. असं तुझं म्हणणं आहे. हो. बरोबर. हो. मी त्याला काय बोललोय त्याला. तुला. काय बोललास. तुला काय मार बोललास. तुला मारेन असं म्हणतोय तो काचकं कुचकं येऊन मला इथं बोलतोय. हा काच कूच करता मी काय हा विचारायला गेलो ते त्याला. काचकं कुचकं कोण बोललंय हे तुला माहित. हो ना मग हा तुम्हाला तिथं सांग. जाऊन काय बोलतोस ते त्याला ते तुला माहित आहे. हा मग इथं आले विचारतो हा ना मी. कोणाला काय म्हणलं काचक कुचक तर मी सांगतो ना तू इथं समक्ष आल्यावर. नाही त्यांनी सांगितलंय मला असं असं बोलतोय निघून जातोय. हो ना मग हा, हे मी काय कोणी- बोललो तर तुला ऐक सांगतो ना. ऐक ऐकून घे. हा. बोल तू ना. काचकं कुचकं बोललास का नाहीस बोललास हे तुला माहित. मग मी आणि विचारायला बड्याला गेलो. माहित. हो ऐकून हो घे. हा. हा तू हा. काचकं कुचकं बोललास तिथं जाऊन काय बोललास हे तुला माहित हा. आणि बड्याला माहित. हो. तर तुला बड्या मला एवढंच म्हणला माहिती त्याला सांग. नाही मी तू मारेन आम्हा. त्याला. हाय ऐकून घे ना. ऐकून घे तू काय हा. बोललास आणि मी तो काय बोललाय. हा. आणि मी कशासाठी यावं ते तुला त्याच सांगतोय मी तुला. हा सांग तू ना. म्हणतोस ना मी केलं हे सगळं आणि तिथून हा. तिथून झालंय नाशिकवरून तू तिथून आग लावली हो. आणि कारणीभूत तूच. हो हे हो. तुझं म्हणणं आहे. हो. बरोबर. हो. तर मी काय अरे मग बोललोय मला हे तोच ऐकून विचारायचंच घे. ना. हा हा तोच ऐकू का मी अजून.
तू ऐकून घे ना, तुला कसं सांगितलं त्याला, मग तो डायरेक्ट मॅरेज होतच ना, मला कशाला सांगायला, त्याला त्याच्याकडे जायला. तू हॅलो ऐकून घे, तुझे हे हा. माऱ्या सगळ्या माय लोटायलास ना, हा हा हे तुम्हाला मला सगळं कळायलंय तुमचं. हा समजलं बी मला, ऐकून घे. हा हो हा हो हो तू आजपर्यंत तुमचं ऐकत आलो रे मी हा सगळं, आणि अजून ऐकतोय, म्हणूनच मी सोपं पडलेलो तुम्हाला. ऐकून आलं का घे. लक्षात? हा हा, येड झवलं समजलेलं मला तुम्ही. तुम्ही ऐकत तुम्ही नाही. मला येडं जाऊन समजिले तुम्ही तुम्ही नाही नाही. नाही, तू शहाणा झालास. ऐकून घे, हम्म, तू शहाणा झालास, हम्म. येड झवलं नाही झालास. नाही तर नाही, उद्या इथं ये, शहाणपणा करू नको म्हाताऱ्याला घेऊन. मग येणं होत नाही ऐकून तुम्हाला. घे. ऐकून घे, हा, तुला काय निर्णय घ्यायचा आहे ना, तू इथं ये, मग मी घेतो निर्णय काय घ्यायचंय तर. तुझ्या संग बऱ्याच गोष्टी बोलायच्यात मला. माझ्या संग काय बोलायच्यात बऱ्याच हा, गोष्टी. मी सांगतो तुला इथं आल्यावर. तिथून डोंगरावर नको बोलू. तुला 3 दिवस झालं फोन करतोय मी, तुझ्या बायकोला सांगतोय, म्हाताऱ्याला सांगतोय. मला इथं 1 दिवस ये. तू परस्पर सांगतोस, स्वतः मला फोन आज लावलास तो. हा, परस्पर सांगतोस तू मला, स्वतः आज परस्पर फोन नाही. लावलास. तू तुझ्या ऐकून घे बायकोला तू, विचार राहते. हा, तू ऐकून घे जे तू आता सांगतोस तुमचं ना. ऐकूनच ऐकून घेणार घे नाही तू, तुमचं मी आता. ऐकून घेऊ बी नको, मी तुला ऐकूनच हे नाही घेणार. सांगतो. तुझ्या बायकोला काय म्हणलं होतं तिला रात्री सांग. काय आम्ही म्हणलास? झोपलो होतो. माझ्याकडे त्याला मोबाईल नाही का? तुझ्याकडे मोबाईल आहे, तुला ऐकून उशीर घे, होत नाही. माझ्याकडे मोबाईल नाही का? तुला डायरेक्टली माझ्या फोनवर लावता येत नाही का फोन? तुला रात्री उशीर ऐकून घे, होत. माझ्याकडे फोन आहे का नाही हे तुला आहे का? फोन नंबर आहे का फोन माझा आहे तुझ्याकडे? बाबा. मला फोन ते आहे नको सांगू. तुझ्याकडं. तू त्याला पण- सांग, म्हाताऱ्याला सांगतोस, तू काळ्याला सांग, आणि तुम्ही दोघं तिकडे या गावाकडे. परस्पर तू सांगतोस मला. मी परस्पर माझ्याकडे सांगतो. मोबाईल आहे का नाही हे सांग मला. तुझ्या बापाला नाही, तुझ्या बायकोला विचारणार रात्री म्हणलं होतं का नव्हतं? बायकोला नाही, मला बोललास का तू? तुला बोलायचं, तुला उशीर होतोय, आम्ही इकडे उशीर झोपतच ना. उशीर जरी झाला मला, मी 12-1 वाजता तर जागी राहतोय, आणि तरी मी बाबा फोन- हिऱ्या, तू सऱ्या रात्र राहशील, पण आम्ही नाही जाणार. ते तुमचा प्रश्न झाला ना, तो डायरेक्टली मला बोललास का काळ्या? ऐकून घे ना, मग सकाळी बोललास का? पाठ सकाळी बी तुला टाइम भेटतोय ना. सकाळी भेटत नाही तू मला कसं time. परस्पर तू ऐकून घे माझं. परस्पर सांगितलंच नाही, तुझ्या बायकोला सांगलं होतं. तू मला नको करू. तू शांतपणा मोठ्याला पुन्हा का तू निवगत. हा, आता हे जे बोलायलास का, तुझ्या बायकोला सांगितलंय. माझ्या बायकोला काय नाही सांगितलं. तुम्ही तू- उद्या सकाळी गाडीला बसा, तुम्हाला 3 दिवस झालं सांगायला मी. हे पाय, माझं बायकोला काही येणं होत नाही, ऐकून माझा घे. पोरगा आजारी. तो पोरा हा. जर मारायचं सांगू नको मला. हा, तुला तुझ्या बायकोला तू म्हणतोस ना, मला फोन आहे का नाही, तुझ्या बायकोला स्वतः 2दा बोललोय मी. त्याला सांग म्हणलं संध्याकाळी. हा, का बरं म्हणलास तू? विचार बरं ती बरं तुझ्या बायकोकडे हा, बोल. बोल ना तिला इथं. तू का बरं तिला बोलास? मला बोलता येत नाही का? अरे मग तू जागेवर राहतोस का? 12 वाजता येतोस, मग आम्ही का 12 वाजता जागायचं का? सकाळी नाही का राहत मी? सकाळी आम्ही झोपलेलो असतो. ते तुमचा प्रश्न राहिला, पण सांगायचं तुझं काम आहे ना. आता अरे मग हा प्रश्न राहिला तर तुझ्या स्वतःच्या बायकोला सांगितलं नाही तुला मी हा? समजतोय का काय म्हणालोय मी? काय समजलंय मला तुझ्या सगळं. तू उद्या गाडीला बस इथं. स्वतःच्या बायकोला सांगितलंय. तू ही मग तुला स्वतःची सांगितलं नाही का? ऐकून नाही, घे, ऐकून तुला घे. सांगितलं नाही का तिनं? मला सांग. मला सांगितलंय. हा, मग माझं तुला म्हणणं काय नाही झालं यायला मग? मग माझं म्हणणं होतं की तिने तुला का सांगितलं, मला का डायरेक्ट बोलला नाही तो? अरे मग तू माझं असं म्हणणं आहे. किंवा सकाळी जातोस लवकर, आम्ही झोपीत राहतो. ते मग माझा प्रश्न आहे का? ते तुमचा प्रश्न आहे अरे ना. मग ते बायको आहे ना तुला सांगायला. मग सांगितलं ना तिने. हा? माझं तुला बायकोला कशासाठी फोन केला होता? तू ना आमची गाडी ते भेट होत बायको नाही. बायकोला तो सांगितलंस बरोबर. हा, मग तुला माझं सांगितलं मत- नाही का तिनं? माझं म्हणणं असं आहे की तू मला फोन करायला पाहिजे फोन होतं. नाही का? मला फोन नाही का? हा, मग मला फोन करायला पाहिजे होतं. अरे मग तू मग कशी तू कशा 12 वाजता सांगायचं? येतोस, मग आम्ही का 12 वाजता जागायचं काय? 12 वाजता येत नाही मी. इथं सकाळी म्हाताऱ्याला घेऊन ये. हा, नाईटला दिवसभर घरी असतोय, फोन लावला नाही नाईटला तो. दिवसभर. तुला आता हा. नाईट नव्हती. आलं का लक्षात? हम्म. तू उद्या म्हाताऱ्याला घेऊन गाडीला बस. कोणा माणशी सांगितलं नाही. काय करायचं तर कर. हो, काय हो. करायचं तर करीन मग माझ्या पद्धतीनं मी. कर काय करायचं मग तर. तुला तोंड नव्हतं का रे बड्याला सांगायला, कामून मारायलाच त्याला? एवढा शहाणपणानं सांगतोस त्या घराच्या बाहेर मी तुला फोन करीत होतो. काय आमच्या माईचा नवरा का? तू आमच्या माईचा नवरा. तुझ्याजवळ फोन करीत होता त्यो. कोणाच्या मायचे नवरे व्हायचे तर वा, मला काय नका सांगू. हा? कुठं मग करा त्याला तुम्ही, मला घराच्या निवडायला बाहेर या जायचं म्हणाला नाही. तुम्ही. तू मला कशाला घराच्या बाहेर काढस? मग दोघाला काम नाहीस काढस.
म्हणजे नाही नाही हा. तुझ्याजवळ फोन करीत होता पाट्या. हा मग तुला तोंड नव्हतं का बाळ्याची रूम खाली करायला? महीच कशी तुला गवसली रूम खाली करायला? हा का कोणाची मग तर पाटे ऐकतोय, गांडीत शेपूट घालतोय, बाळ्या दारू पिऊन सगळ्याच्या माईला धवतोय, त्याच्या जवळ वळवळ केलं हा आणि माझ्या जवळ वळवळ केलंय. मग त्याला काम नाही तुम्ही बाहेर काढ म्हाताऱ्याला उद्या घेऊन ये इथं. मोना येणं होत. हा तो कसं येणं होत नाही. हा आता तोडला पोहायलाच काय तुला गाडी कोण टाकून. समजायचं समज गाडी टाकून तोंडला पोहायला अरे गेली. आजपर्यंत तू ऐकत आलं म्हणून असं आमचा फायदा घ्यायलाच काय? हा तुला सांगितलं होतं ना मी. काय माझी गाठ सांगितली होतीस का? तुलाच माहित आहे माय काय हा सांगितलं मग होतं. काय सांगितलं होतंस मला? तू का आणायला त्या बोटव त्या बोटव तू खरं बोललं टोचायला लागले काय तुला आता? वाचायला नाही माझ्याकडे. तुम्ही मग? काय बोललेला ते बी बोललेला काय रेकॉर्डिंग माहिती काढ बोललो ऐकून तुम्ही? घे. काय बोललोय? मी रात्रभर तुमच्या रेकॉर्डिंग ऐकल्या. तू अरे काय बाबा बोलतोस ते ऐकलं ऐकलंस तू अजून बी ऐक. आणि हा. इथं मला दाखव उद्या आणून काय बाहेर तुला येणार व्हॉट्सअपला पाठवितो. तुम्ही काय बोललोय तुला वाटतंय ना. मी हाक लावली. नको सांगू इथं येऊन सांगायचं असतो. मी माझं उद्या नाव वाढलेला येणं. आणतो. हा वळलेला आण नाही तर आमदाराला आण कोणाला बी आण. हा मग तू काम टोटला पोहायला हा. इथं घरी जागे म्हातारेल घेऊन. आमदार आणि खासदार तिकडे आणू काय तुझ्याकडे? माझ्याकडे नको तिथं हा मग तुला काय नाही झालं रे यायला मग? हा हळूसून येतं ऐकतोस त्याला सांगतोस, येतं ऐकतोस त्याला सांगतोस. तुला कोणी शहाणपणा सांगितलं हे? कोणाचं ऐकलं सांगितलंय. कोणाचं ऐकलं? बड्याचं ऐकतोस आणि मला सांगतोस काय? बाळ्याला काम नाही सांगत काय गोष्टी तू? तू नाच काय सांग त्याला सांग बरं. त्याला असं करायले तसं करायले काय असं कर तसं कर. तू अरे किती बाबा, बारा सांगितलंस मला. काळी टाकायच्या त्याच्या- गोष्टी तू सांग ना. मग मी काय सांगितलं काळी टाकायच्या गोष्टी? काळी तू सांग. टाकायचे नाही. हा मी कोणाच्या काय काळे टाकायची सांग गोष्टी केल्या तू तुझ्या. तू बी मला लय वेळा म्हणलास त्याला सांग हे असं करायले ते तसं वागायले ते तसं करायलाय ते तसं करायलाय. अरे मग मी काय सांगितलं तर तू सांग ना. कोणाचं काय म्हणलं मी तुला? असं कथा कथा बोल. याच्यामुळे हे म्हणलास त्याच्यामुळे ते म्हणलास. हो सांग मला इथं येऊन उद्या तू. आता त्याच तर मला बोलायला पाहिजे होतं. म्हणजे मायावर आणून सोडले तुम्ही आता. माझ्या मारून नाही तू आम्हाला मार घातलास. हा याचं ऐकतोस आणि त्याला सांगतोस. तुला घराच्या बाहेर मलाच बरं काढता आलोय. हा तुला दुसरं room तुला नव्हता मी का? चांगलं सांगितलं होतं माझी चांगल्यासाठी. गाड चांगली होतीस का मला चांगली? तू तिथं खेटायला गेलास. कुठं खेटायला हा. गेलास? हा. तुम्ही काजून अरे मला मग- आणलेलं तुम्ही. आहे, तू ऐकून घे ना. मला काय चांगलंच काय मारायचं? जे चांगलंच काय? त्याला म्हणलो का मी मार म्हणून जाऊन. अरे मग तुला तो त्याला म्हणलोय का अरे बाबा तुला सांगितलं तर तुला डायरेक्ट तोंड म्हणतो होतं तू ना. त्याला मार म्हणलं जाऊन. त्याला मार नाही, म्हणलो का मी तुला? तू ऐकून घे ना. सांगायलाच तो का दुश्मन आहे. तू बी मला दुश्मनच का काय? मी सगळ्याचा दुश्मन आहे तू मी. तू तू काही म्हणशील मी दुश्मन आहे. हा. मग नाही तर कोणी दुश्मन. दुश्मनच म्हणूनच हा. माझ्या संग असं वागलंस आतापर्यंत. हम्म तुला म्हणला ना त्यो बडे पांड्याला काही समजून सांग. हा मग तो तुला टोट नाही का त्यानं काय म्हणलाय तुला? हा हा तुला टोट नाही त्यो काय म्हणलाय तर? सांगतो ना मी तुला काय म्हणलं ते. थांब ना. सांगतो तर मग उद्या इथं सांगायला. तुला कसं येड झावणं नाही समजलं मी 3-3 बारे तुला फोन लावायला. तुला येरी सुट्टी आहेत पोराचं दुखायले वय. हा हम्म. तो आताच बरं दुखायला तुझ्या पोराचं. हो ना. हा मग उद्या इथं तात्याला घेऊन ये. हो नाही येणं होत तू गाडी. एवढा हिरुसन शहाणास ना तर तुला उद्या इथं आल्यावर सांगतो. प्रत्येक गोष्टी वर ऐकून घेतोस तर जास्त करतोस काय? हाव. तू शहाणपणा नको करू. उद्या इथं ये. तू शानपणा नको करू. तू हा, तुम्ही मग मी केलंय ना ते शहाणपण- निस्तारा. ऐकून घे. हा. मी शहाणपणा करतो का नाटक करतो तर तुला इथं आल्यावर कळन तुम्ही उद्या. तिथं नाटक काय करतात ते तुम्हालाच माहित आहे. हाव ना मग मी हा माझ्या सांगतो ना. नावाने डेंडोरा नका पिटू. तू या नावानं तुम्ही काय नाटक करतात ना ते बड्याला आणि बाळ्याला तुला माहित आहे. अरे मग बाळ्याला आणि हा. बाबाला तुला कसं माहित झालं? मग बडे असं म्हणलाय. तुला कसं काय माहित झालं? हा एवढा कसं- शहाणपणानं सांगायला असतं. हा तुला कसं काय माहित झालं? बड्या फोन केलता मला. मारायला. हा बड्याने फोन केलता मला सांगितलंय. काय सांगितलंय तुला? तुला काय सांगितलंय? तुला व्हॉट्सअपला पाठवतो मी ऐकून. वाटलं तसं नाटक नको करू. काय म्हणलं? वाटतंय पण मी सांगितलं तुला खोटं वाटायलंय ना. हा, मग खोटं काय म्हणलं वाटायचं होतं तर ते? सांग ना तू. तुला काय म्हणलं व्हॉट्सअपला कशाला सांगायला? तुला टोट नाही का? तुला टोटानं बोलला का व्हॉट्सअपला पाठवलं पाठेनी तर तुम्हाला पाटील बोलला व्हॉट्सअपला ना. पाठवायला. रेकॉर्डिंग हा
मी तुझ्या बाऱ्यात वाईट बोललोय का चांगलं बोललोय वाईट मग नाही ऐक ना मग तू. तू तुझे बारा ऐकून घे. कोणाचंच नाही ऐकत. तुम्ही उद्या या इथं मग ऐकतो तुमचं. हे पाय माझं आतापर्यंत येणं होत ऐकी नाही. नाही तर तुम्ही आमच्या गळ्यात टांगडे टाकलेत आमच्यात तुमचं ऐकूच. तर उद्या इथं आल्यावर तू ऐकतो मी काय येतं. तू उद्या तोंड लपू नको. तू तुला एवढा काय शहाण असता. समजायचं लपवायचं नाही. हा तू एवढा शहाण असतं उद्या इथं ई मग तू काय तर ऐकतो. आलं का लक्षात? हो नाही येणं होत. तसं काय येणं होत नाही तुमचं. मेल्यावर यायचं होतं काय मी? मेल्यावर बी येणार नाही मी तुमच्या कोणाच्या हा स्मृतीला. मेल्यावर येणार नाही. भांडणं खेळा तुम्ही आणि मला हे करा. भांडणं तू लावलेस. आम्ही नाही खेळले भांडणं तू लावलेस. हाव तुम्हाला हा. मला काय म्हणायचं का आता? काय नाही मग तू इथं येऊन सांग ना मग आता काय नाही तुम्हाला मी म्हणायचं. कोपरा हातापासून हात जोडलेत आता. हात नाही उद्या इथं येऊन हात नाही जोड नाही तिथून नाही नको हे जोडू. आता हे हा डोक्याच्या वरी झालंय आणि हे भांडणं डोक्याच्या कुठून वर- लागायले हा, कसे लागायले हे मला आता चांगलं मी ऑब्झर्व केलंय तुमचं. हा मग हा. ते इथं येऊन सांगावा कशामुळे लागायचे भांडणं हा ते आता तुम्ही भांडणं केली तर तुम्ही निस्तारा ते. निस्तारायला नाही तू निस्तारायला हा इथं काय तू. मग कोणाला हा. बोलायचं तर बोलू. तू दे निस्तारायला इथं ये. तू तुझ्याजवळच कसे फोन जाते मग तुला सांगता येत नाही का मला कशाला सांगतो. तू त्याला बोल ना. तुला तू बी तोड नाही का सांगतोस सांगायला तू बी शहाणपणानं. सांगतोस. काय सांगलं मी माझी गाठ सांगली का ते? हा काय आता जा सांगितलं माया मी मायपाशी तुला? सगळे. हा माया मायपाशी जा आता सगळे. हा मग मी तुला सांगायला लागलो मी काय सांगलं कोणाचं बाळ्याचं सांगलं का बड्याचं सांगलं तुला काय सांगलंय जे सांग इथं येऊन. नाही तर तो बड्याने जरी तुला काय सांगलं तर मी सांगतो तुला. हा तुम्हाला जी इथं उद्या तुला कोणाचं काय येतं मी सांगतो नाही तर मोहतरी सांग काय येतं. काय नाही तू सांगायचं आता तेच. हा मग काम तोडलं पोयला. तुला काय समजायचं समज गाड्या मग येणं होत नाही. ऐकून घे मग एकच म्हणणं होतं बडे असं असं म्हणलंय तुला. मग तू काय काम आहे तू कशामुळे हे करायला तुला मी चांगलं सांगितलं होतं भांडण चांगलं लागते नाही म्हणून सांगलं तू मला तिथं ते हाणायचं हे सांगलंस करायला तू. गेलास आणि मला हाणायचं सांगलंस. आलं का लक्षात तेव्हा त्याने हाणलंय मला. तू म्हणलंस का बाबा बडे तू कशामुळे हाणायलास त्याला जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा म्हणलंस का तू त्याला? म्हणलंस का सांग मला. काय तू कशामुळे हाणशील त्याला? तुला फोन केला ते मग मला कसं सांगलंस बाबा पाड्या तुला पाड्या असं म्हणलं बाबा हानीन म्हणला समजून सांग मग मी विचारायला गेलोय तर मला मारी सुटलाय. मग तू काम होतं बाबा बड्या तू कशामुळे त्याला मारायलास? तू म्हणलास का असं फोन आले त्याला? हा तू डायरेक्ट म्हणतोस तू त्याला हान म्हणलास पांड्याला. हो ना मग इथं येऊन सांग ना तुला काय म्हणला त्यो सांग. फोन हा? केले तुला काय म्हणला? तुला म्हणला काय त्यो फोन केले हो? हा तू वडलेला बोलवायलास ना बोलून घे. हा तू इथं ये तेव्हा बोलीन मी म्हातारण तुम्ही इथं दोघ जण या. मग येणं होत नाही. हा तू येणं कसं काय होत नाही गाडीला पाय लावून पळायलास काय तिकडे हो मी गाडीला पाय लावायलोय. हा गाडीला भ्यायलोय मी तुम्हाला. अंगावर बाजू आली म्हणून तिकडे पळायलास काय? हो एरी तुला अंगावर लय बाजू आली सुट्या म्हणून मी येतात तोंड काय? लपवायलोय. नाही तुला एरी लय सुट्टी होते आता सुट्टी भेटायला तुला. माझ्या अंगावर बाजू आली म्हणून तोंड लपवायलोय मी. हा मग इथं येऊन सांग मी हा, तोंडला मग- पाहिलं म्हणावा. मी भ्यायलोय तुम्हाला. हा मग इथं येऊन सांग हा. मी भेल म्हणा तुम्हाला. तुम्हाला भ्यायलोय मी दादा झाला त्याच्यामुळे मी येत नाही. तू हा कसं काय येत नाहीस तू? हा. मग तुला मला कसं सांगता आलं? मला काम सांगितलंच बडे असं असं म्हणलाय म्हणून मग तुला यायचं नाही म्हणलं का? म्हणून सांगितलं हान म्हणून सांगितलं ना मी तुला. अरे मग मला हा तू डायरेक्ट म्हणतोस हान म्हणलंस ऐकून घे तू. मग त्याला हा कसं काय हाणलंय मला? तू काय जो म्हणालास ना हा ते तुला समजायलंय का? हा मला समजत आहे आता लोक नाही समजलं मला. हा तुला आता जास्त समजायलंय ना. म्हणजे मरूस तर मारायला हा लागले तिथं आलो तर मी सगळ्याची वाट लावीन. तू तू त्या गाडीत जर दमा असतील ना मी माझ्या गांडीत दम असली ना मी ते सगळ्याचीच मग वाट लावीन. तुझ्या गाडीत किती दम आहे तर उद्या इथं बघतो हा. मी. तू कोणाची वाट लावतोस ना. तुमच्या मी तुला गांडीत दम बघतो. किती हॅलो हा तुमच्या गांडीत किती गुळी आणि दम आहे ना ते हा. आता दाखवा तुम्ही. दूध नाही हा, तू जर तुम्ही- माईला दूध जर प्यालेलं असतं ना तर हा. उद्या तू इथं येशील. हा नाही तर माईला दूधच प्यालेलं नाही तू. हा मी हा. मायला दूध नाही मी वरचं दूध केलेलं आहे सध्या. आमच्या लय गाडीत दम दाखवायची ना तर हा. तू इथं येऊन धाव. तिथून काय बोलायला लागलास? तिथून काय बोलायलास तू बोलायलास तिथून. तुझ्यात काय दम आहे तर इथं येऊन धाव ना आम्हाला. 10वी नाही येळ आले हो. येळ आली आता येळ आली म्हणूनच म्हणून तुला येळ इथं तुमची आलेली मही नाही तुमच्यामुळे मही आणायला लागली. तुझ्यावाली आलेली म्हणून तू तोडला पोयलास आमची नाही आलेली. हा तू लक्षात येळ घे, आले तुझ्यावर तुम्ही येळ तोडलं आलेली. तिथं.
ही येळ तुझ्या आलेली म्हणून तुम्ही टोटला पोयला हा माहितीये का? मायावच आलेली येळ. हा म्हणून तू तोंडला पोळ. टोटला पहिलास तुझ्या नाही आली तर मग कमी यायला तिथं हं? कमी यायला. भेव वाटायलंय तुम्हाला मला. हा मग भेव वाटायला तर मग इथं यायचं आणि खडा खडा सांगायचं असं असं ह्यो म्हणला मी तुला तसं म्हणलोय. तसं आधारात नाही बोलायचं इथं माझं उकिलात एवढंच यायचं म्हणणं आहे, तिथं. आता तुम्ही ते केलंय ना, मी चांगल्यासाठी चौघाला सांगितलेलं काय आहे. माझी गाठ तर ते- सांगलीस का हा, चांगल्यासाठी माझी गाठ सांगितली फोन मध्ये रेकॉर्डिंग झाली असली तर ती ऐक तू नीट आणि हार बाबा व्यवस्थित तू कर. कटिंग दाखव तू काय व्हॉट्सअप असेल काय ऑनलाईन असेल तर इथं येऊन दाव मला तू. हा. मी कोणाचं काय म्हणलं तर काय आ हम्म. येणारच करायचं मग उद्या. मो नाही येणार. हा तुमच्या बाजू आली म्हणून येणं व्हायला होय. हा काय करायचं ते करा. हा तू हा काडी टाकून बसलात आणि तमाशा बघायलात आणि पुन्हा म्हणायलात काय करायचं तर करा. याचं उत्तर तुला नंतर देईन साहेब. नंतर नाही इथं हम्म. आता दिना उतर त्यात गाडीत याचं जमायचं उत्तर उद्या येईना कवा वेळ निघून गेले हो आहे. काय ऐकून काय? घ्या साहेब. काय तुमचं ऐकणारच नाही मी आतापासून आतापर्यंत ऐकित आलो बापाचं इथून पुढे बी ऐकलं नाही माईचं ऐकलं ऐकलं ना. भावाचं ऐकलं आणि तुमचं ऐकलंय आणि ऐकलंय अहो, म्हणून ऐकू ही येळ आणलेली तुम्ही ऐकलंय म्हणून ही जी आणि मी वेळ काय आली ना. बसलोय ना तर तुम्ही माझ्या बाजू आणली तुमचं तुम्ही ऐकले हा आतापर्यंत ऐकित आलो म्हणून माझ्या येळ आलेली ही आलं वेळ का नाही. लक्षात? आणि पुन्हा अजून ऐकूनच घ्या म्हणायला तुम्हाला ही वेळ जी आली दिसती का तुम्हाला? जी तू ह्यावा आली म्हणून तू तिकडे लागलास टोटेला पोयला. हा मी तोंडला पोळलंय. हा मग तुझ्या गाडीत जमायचं उद्या इथं ही माझ्या गाडीला गाडीत बस. दम नाही. हा तुझ्या बाजू आली म्हणून शहाणपणा करायलास हा काय माझ्या बाजू आली बस. मग ना तुझ्या बाजू आली तर इथं मी कचकन. नाही येत माझ्या बाजू आली तरी बी. हा हा गाडी टाकून बसलास इकडं हो. कशाला बी बड्या तुलाच कस काय फोन करतोय बडे आणि तू मला कस काय सांगतोस हम्म. त्याला तोड नाही का इथं मला सांगायला पाड्याला कचकन बोलायला तुला कस काय सांगतोय माझ्या बारेत काही बी त्यो मग तुला विचारता येत नाही का तू त्याला बोल ना मला कशाला बोलतोस तुला तोड घामेजलंय का तू का मिंदा गिंदास तू त्याचा हा ना. हा काय हो करायलास मी तुला तोड नाही का मग तू पाड्याला डायरेक्ट बोल ना मला कशाला फोन करतोस हा सगळ्यांनी हुशार केलं साहेब मला आता. कोणी हुशार नाही केलं तुम्ही आज तुला जास्त हुशार केलंय. केलं. तुला तुम्ही हुशार केलं. तुम्ही हा तुझ्यापेक्षा 4 पावसाळ्यानी आधीच आहे पण तू शहाणं केलंस आम्हाला 4 पावसाळ्याने आधीच आहे ना तुम्ही तर तुम्ही हा. सांगायला पाहिजे आम्हाला असं गायबानी तुम्ही वागायला नाही पाहिजे. तुम्हाला शहाणं केलंय ना आम्ही आज भांडणं लावायला शहाणं केलं काय तुम्हाला आता लावले ते भांडणं हे. हा भांडणं मग जीव घ्यायला बसलात तुम्ही म्हणजे तुमची भरंत मिटली असती तुमची बिन सगळ्याची उघडते न डोळे तुमचे. तू उद्या डोळे उघडायचे म्हणून तू गाडीला पाय लावायला लागला मी आता गांडीलाच पाय लावायलोय. हा तुझ्या बाजू आली आता हा बाजू आली ना मायावर. हा मग तू उद्या ई काय म्हणालो मी म्हणून येणं होत नाही. तुझ्या बाजू आली ना तर तू उद्या इथं मूर्तीला ये माझं येणं होत नाही. कसं येत नाहीस तू मूर्तीला नाही येणं होत माझं. कस काय तू आता लोक येणं होत कशाला बी आणि आता येणं व्हायला का तू तुमचे रिकामे काम निवडायला मला नाही टाइम. तुला रिकामे काम लावायलास तू आम्ही नाही हा याचं ऐकतोस त्याला सांगतोस त्याचं ऐकतोस याला गाडी लावतोस माय घाली हो काय हो करायलास आता सगळं ऐकून घेतो तुमचं. तू हा इथं हा तू आता तुला ऐकून घ्यावं लागेल आमचं आम्ही ऐकलं ना आतापर्यंत मी ऐकूनच घेणार आहे तुमचा इथून पुढे. हा मग तू इथं ये उद्या ऐकायला काय झालंय तर इथं तुमचं ऐकूनच घेणार आहे आता हा इथून मग पुढे. उद्या इथं ऐकायला ये नाही आता इथून पुढे हा. तू एवढा शहाणास ना हम्म. तू किती शहाणास तर मी तुला ओळखीलंय पण कसं असतंय जाऊ द्या बाबा घरच्या घरी कशाला कुठाने भांडणं इजा कचरा तुम्ही माझ्या जीव घ्यायला तरी तुमचं ऐकू का हा तुम्हाला वाटायला तसं. हा आम्हाला काय वाटलंय आम्हाला वाटतंय का भांडणं खेळावं एकामेकाच्या खाटी पाडावा इज्जत रस्त्यावर घालावा आम्हाला वाटतंय का इज्जती तुम्ही घालायला तर माया एवढ्या पुढे ठेवायला. ती वेळ आणलेलीस तू येते त्याला सांगून जेव्हा इज्जती निलाम झाल्या तेव्हा माया हे करायला. हा आमच्या नाही झाल्या तू करायला आम्हाला इथं ती निलाम त्याने हा तू इथं ती निलाम करायला तुला म्हणलं ना त्यो मी काळ्याच्या हिश्याचं पाणी प्यायलोय भरायलोय हम्म. हा मला म्हणलं ना त्यो.
मला नाही का तू तोंडात गेलत का काही घामेतलं होतं का तुला कसं काय भरू देईन तो काय हिस्सा आहे का हा तोंड घामेतलं होतं काय तुला खोली कर खाली करताना काय म्हणलं होतं पाणी भरू देणार नाही हा मग कस काय पाणी भरू दिलंस तू कस काय तुला तोंड नाही का म्हणायला तू हिस्सा नाही मी कस काय भरू देईन त्याला मी म्हणलो नाही भरू देईन किंवा भरू हा, दिलं मग म्या. त्यो म्हणणं मला काळ्याच्या हिच्याचं पाणी भरायलो मी काळ्याला म्हणलोय मी तो मनाने तुला बोललेला मी बोललो नाही त्याला हा त्यो हा. म्हणलाय मला तू उद्या ये इथं ये मग येणं होत नाही हा ते बोर पैसे काय ते बुजून टाका नाही तर तोडून टाका ते घर तोडून पाडून टाका टाका नाही. मला काही हा. घेणं देणं नाही त्याचं हा तुला आता कळायला होय घेणं देणं हा मग तू साऱ्या दुनियेला भरू देशील माय घरी तुम्ही हा. भरू द्यायला दुनियाला कोण भरू देणं दुनियेला हा अरे मग तिथं भरू स्वतः द्यायला आपण- नाही तिथं पाणी द्यायला असं पाणी नळ नळी धरायला हातात तू ऐकून घे हा मी मग असं दुनियाला भरू द्यायला तिथं नळी नाही या रे बाबा तुम्ही भरू नका यायला भरू द्या तू कस काय भरू दिलंस बड्याला हा. पाणी सांग तू कस काय भरू दिलंस मी नळी घरून घरून त्याच्या हांड्यात लावली पाणी असं त्यो घर भर त्यो बाबा ऐकून घे शाने त्यो काय म्हणला मी काळ्याच्या हिच्याचं पाणी भरायलोय तो मनाने बोलायलाय माझा नाव नको त्यो सांगू म्हणाले ते मग तू विचारायचंस का त्याला काय मी म्हणलो का तुला मला माहित नाही ते भरीतो का नाही पाणी तिथं तुला माहित आहे का आम्हाला माहित आहे मग तुम्हाला माहित आहे ते मग भरीतो आम्ही का नाही विचारायला गेलो तर तू मारायचं सांगलंस काय मग मी मारायचं नाही सांगितलं हा, त्याला मग? तुला म्हणलं आम्ही मारीन म्हणलं विचारायला असं गेलो बोललो तर मी त्याला मारलंय मला काचको कुचको येऊन इथं बोलतून निघून अरे जातो मग तू इथे येऊन हा सांग ना उद्या त्याला सांग म्हणे व्यवस्थित नाही तर मग मी मारीन असं बोललेलं आहे तुम्ही मला हाव ना मग, तुम्ही त्याला मग त्याला मारलं ना सांगतो ऐकून घे तुला ना. मारीन असं बोललो नाही मी तू डायरेक्ट नाही, म्हणतोस मारीन मार म्हणलास पांड्याला जाऊन तू काय हा म्हणला? तिथं तुला जाऊन तू म्हणलं काय तू? बोललास ते तुला माहित आणि त्याला माहित नाही नाही मी काय हा त्यो ते फोनवर निस्ताराला काय मी म्हणला? नाही येत तुला हा चांगलं सांगितलं मी आधारामध्ये आधारामध्ये हा, सांगलंस ते ना तुझं तू आम्हाला. मायावर सांगायला मारायचं खरं हे सांगलंस केलं तू करायला मारायचं. हे निस्ताराला येत नाही बाकीचं येतं हा, निस्ताराला तुमचं विस्तारायला नाही यायचं तुला हा. फक्त एकच शब्द या विचारायचा आहे. बाबतीत तर येणारच नाही मी हा तुझ्या हम्म. गाडीत गो असेल तर माझ्या इथं गाडीत उद्या. जेव्हा हा, बाहेर मोठं निघायचं का नको तेव्हा नको. मी काढीन गो बाहेर हा इथं टायमाला हिंमत टायमाला नाही. तू जाशील हा शांत झाले हो हे वातावरण. आताचं प्रकरण जे तुम्ही केलंय का ते तुम्ही केलंय ते तुम्ही निस्तारा तू करायला लावलेलंस तू हा. करायला भाग पाड तो करायला भाग पाडला नाही तुला जाऊ नको म्हणलं मी तिथं तू गेलास तिथं तू केस टाकतो तू कसा येत नाही हा, टाक माय काय केस टाकायची तर म्हातारे मधी म्हाताऱ्याकडे तुला तुला माझ्यावर केस टाकायची का हा. मी पोलिसाला काय उत्तर ते प्रत्युत्तर देईन तुला काय आणि तो जो केस टाकलीस ना हा तू टाकून पाय मग हा. माझा खेळ पाय टाकतो केस तुझ्यावर मी. हा, टाक. तुझ्यावर टाक. सांगणारे कोण माहित आहे ना मला बी हा, टाकणारे सांग मला कोण सांगायचं तर हम्म. हा, मी नाही काय एका एकाला पटेत घेईन हा हा घे ना मग इथं तू केस टाक ना माय हो दाद्या तू केस टाक माझ्यावर मी नाही म्हणत नाही हा टाकतो तुझ्यावर केस हा मायावर हा, टाक तुला केस यायचं नाही ना तुझ्यावर बी टाकतो तू काय धमकी सांगायला लागलास तू मला धमकी देऊ नको दादा हा. तू केसची मला अजिबात धमकी देऊ नको मी तुला ते हा. सांगतो हा तू धमकीला भ्यायला लागलास ना तू याला नसतं हा का? तुमच्या याला धमकीला नसतं का? भेटलो मी त्या पोलिसांच्या हा. केसला नाही देत मी कसं सांगायला लागलास हा तू माझ्यावर केस करायची धमकी द्यायलास ना तू माझ्यावर केस कर हा हा बिनधास्त कर मी येत नाही ना जास्त करतो हा पोलिसांनी जेव्हा विचारलं ना मला तर मी पोलिसाला हा. उत्तर देतो त्याचं हा. उत्तर आहे माझ्याकडे बाजूवाली हा, बाजू नाही. माझ्यावर केस तू कर ना तू केसीचं बोलायलाच ना माझ्यावर तू माझ्यावर हॅलो ओ साहेब तुम्ही हा. केस माझ्यावर करा मी इकडे आहे ना साहेब तुला साहेब गेले तू आमच्या बोखांडी बसलास तू बोलायलाच ना माझ्यावर केस करीन हा. तू माझ्यावर केस कर मग तेव्हा त्या केसचं प्रत्युत्तर मी देतो तुला तू मला घराच्या बाहेर कशामुळे तू हा हे तू माझ्यावर केस कर जेव्हा केस होईल ना माझ्यावर तर मग मी तुला ऐकून घेतो ओ साहेब ऐकून घ्या दादा ओ ऐकून घ्या तू माझ्यावर केस कर ऐकणारच नाही मी तुमचं ऐकणार नाही ना इथून पुढे तुला ऐकायचं नाही ना तर तू माझ्यावर केस कर जेव्हा केस होईल का माझ्यावर त्याचं ऐकून तो मला घराच्या बाहेर तू जेव्हा केस होईल का तेव्हा मला हा. पोलिस विचारायला येते हा. मग तुला काय सांगायचं मी पोलिसाला ते सांगेन
हो ना, काय सांग ना. पुरावे द्यायचे ते बी पुरावे देईन हा, पुरावे हा मग तू इथं येऊन दिला हा पुरावे. तू डायरेक्ट जे मला- बोलायलास ना ते हा. काय बोलायलास तू ते तुला हा. सगळं मी आठवून देईन तिथं हा, पोलिसाला आठवून दे येईन तर हा. तू मग इथं ये ना. तू यात मग नाही कोणाचे जमायचं. नाव घ्यायचे मग मी बी परत केस टाकली ना तर मग माझ्या नाव नाही खडे फोडायचे कोणाच्या नावावर खडे फोडीत हा. नाही मी. हा, तू बी तू- इथं येऊन केस टाक. इथं येऊन टाक केस तू बी. तू टाक ना मग मी काय हा, करतो ते पाय मग मग तू इथं ये ना. टाकतो का नाही तू ह्याव केस. तू मी इथं आता तर ये. येत नाही कशाला बोलवायचं मग तू ह्याव केस टाकायची म्हणूनच बोलायचं तुला इथं. केस कुठून टाकता येते नाव कुठून कुठून टाकता नाही येते तू इथं ये मग तू टाकतो ऐकून का घे नाही तू केस. माझं मला ते तुला शहाणपणा नाही कळत. हा शहाणपणा हे टाकायचं कळत मला ना तुला शहाणपणा केस नाही टाक कळत. तुला तू हे उद्या- केस टाकायचे तर समजत आहे ना तू उद्या इथं ये तुला केस टाकतो का नाही पाय तू यावर. तू उद्या ये हा इथं. मी तेच सांगतो तुला तू माझ्यावर केस टाक मी हा, मग इकडे तू ना ये नाही का तुला कशामुळे बोलवायला मग मी. हा, हा तुला कशामुळे बोलवायलो मी. हा कशामुळं मग केस टाकायची तू मी यावर. केस तू टाकून दे इथं माझ्यावर जेव्हा इथं तू उद्या केस ये. टाकशील ना हा, मग मी ते पोलीस मला विचारते ना मग काय काय झालंय काय विचारतील नाही मग तू मी इथं तुम्हाला नाही आल्यावर. सांगत ते काय झालंय कसं झालंय हो ना मग तू इथं आल्यावर सांगशील ना. अहो साहेब सांगतो का. मी काय सांगतोय ते ऐकून तू घ्या काय मी नाही तू ऐकतच नाही मी. तू इथं आल्यावर केस टाकतो का नाही पाय. तू गाडीला तू बसवू दे. तू कव्हा तू माझ्यावर गाडीला केस बसवू टाक दे. ऐकून हॅलो की तू गाडीला बस. तू उद्या केस टाकतो का नाही पाय तू. तू कव्हा हा. माझ्यावर केस टाक मी जिंदा कवा आहे नाही असं तू उद्या इथं गाडीला ये. जोपर्यंत तू मी ह्यात जिवंत केस आहे का टाकतो का नाही तोपर्यंत केस पाय. हा. टाक मी ते तू स्वीकारायला तयार आहे कमी यायलास मग. मी कमी यायलास. हा, तू तुम्ही कमी यायलास. करताना आणि तू मी ह्याव केस निपटायला टाकतो येत का नाही नाही बघ. तुला माझ्यावर तू केस करायची ना अरे मग तू इथं ये ना. तू टाकतो का नाही बघ. बिनधास्त करू शकतोस माझी फुल अरे परवानगी हो बाबा तू इथं पण ज्या ये. तू वेळेस ह्याव मी टाकतो का नाही बघ. हॅलो नीट ऐकून तू घे हा ऐकून कसा घेत नाहीस तू. तू घेईल ना मी केस टाकतो ऐकून का नाही पाय इथं ये. तू ह्या गाडीत दम आहे ना तर ये. माझ्यावर केस तू टाक गाड्या मी तुला काय तू म्हणतोय हा मग ये ना मग तू इथं उद्या. टाकतो का नाही मग पाय. येणं होत काम नाही. कोणाला पोहायलास. कोण पोलिसाला चांगला तसं पोहायलास. सांग ते तू तू उद्या मग तू ये. टाकतो का नाही बघ तुझ्याव केस. हा, टाक तू जर म्हणतो पायला दादा मी दूध तुला गेलेला असेल तर तू उद्या ये. तू शाना टाकतो का नाही असेल पाय. तर टाक आणि तुला केस तुला कशामुळे बोलायला मी तुला केस टाकायची तुझ्याव ये इथं. हा मग हा. टाक ना तिथून तू- टाकता येते ना नाही नाही तिथून नाही टाकीत मी. इथं मग आल्यावर काय? टाकतो त्यावर. तिथून टाकता ते येते मला नाही कळत. मला जे कळतंय ते मी बोलतोय. अहो तिथं हा. चार चांगल्या सुशिक्षित माणसाला शहाण्या माणसाला आम्हाला नाही विचार आम्हाला काय मग बोलून भाऊ धरता येत नाही. नाशिकला तुम्ही राहतोय सुशिक्षित- केस टाकता नाही येते का नाही त्याच्यावर आम्हाला काय बोलून धरता येत नाही. आम्ही नाही सुशिक्षित तर. तुम्हाला तुम्ही बोंडूस सुशिक्षित धरता तर येत तुम्ही नाही म्हणून टाका. सांगतो मी तुम्ही तुम्हाला टाका, चांगल्या कुठून माणसाला टाकायचं. विचारा तुम्ही ऐकून एखाद्या घ्या, तो तुम्ही कुठून काळ्या टाकायचं तिकडं ते नाशिकला सांगा. राहतोय त्याच्यावर तुम्ही केस इथं टाकायला आल्यावर जमती आम्ही का टाकतो. तुम्हाला कुठून टाकायची तिथून टाका. हा आम्हाला काही कळत नाही ते. आम्ही सुशिक्षित नाही तर. हा, केस टाकायचे तर आम्हाला इथं समजत आहे ना आल्यावर कळत तुम्हाला टाकायची का नाही. तुम्ही केस सांगा टाकायचे कुठून बोलायचे टाकायची. समजत आहे तर आम्हाला मग नाही बाबा टाकायची कळत. हा, तुम्ही उद्या गाडीला बसा. काम जेव्हा कोणाला पोहायला. हा जेव्हा केस टाकीन का मग तेव्हा सांगन मग मी तुला हा, मग तू इथं ये ना उद्या. कसं टाकतो असतं का नाही चित्र बघ. हा भांडणं लावून दिले तमाशा बघायलाच तिकून. तू जे बोलायलास ना केसचं हा, ते मायावर टाकून दे मग जी नाही तुझ्या गाडीत जमायचं. टाकतो का मग नाही बघ. तुला त्याचे कशाला बोलवायला चार चार बारे. त्याचे परिणाम मग दोघाला भोगावं लागतील मग तू भोगू पाय ना. मग. अरे मी आता हातावर पाणी घेतलंय भोगायला. हा तो हा, तो मग आता काय घेतलास गाडीत मी आता जमायचं तू घेतलेला इथं नाही ये उद्या. टाकतो का नाही बघ त्यावर. हा तो आता हा. घेतलेलास का मी हाताला घेतलेला नाही नाही घेतलं. हाताला खुमतच ऐकलंय मी. हा तू उद्या ये. टाकतो का नाही बघ. तुला जेव्हा कशाला तो हातावर बोलवायला घेतो उद्या. ना का पाणी तेव्हा तुझ्या उंजळीतलं पाणी निघन आणि माझ्या बी निघन पण तू हा, आधी मग करून आपल्या पाय दोघांच्या निघत तू ये ना मग उद्या इथं. तू करून पाय निघते का गाडीतून निघतंय. कोणाच्या निघत हा, तू पाणी उद्या तर मग ये मी इथं. काढतो पाणी कोणाच्या काढायचं इथं हा, मग ये ना इथं उद्या तू. मी ना आता येत हा, काय फक्त करायचं इथं तुला ना तुझ्या काय बाजू आली करायचं म्हणून ते कर येईना. ऐकून की तुझ्या बाजू यायली म्हणून येईना. माझ्यावर पाणी बाजू काढायची यायली ना होय. तर मग पोलीस केस कर दादा हा, तू माझ्यावर ये. मग मी अरे मग सांगतो तू ये मला ना उद्या इथं. करतो हा का नाही बघ ना. तू उद्या इथं येतोस का नाही पाय. करतो का नाही. मी तू का नाही येऊ टोळला शकत पोहायलास मग. तुला हा? काय समजायचं तुझ्या समज बाजू आली म्हणून टोळला पोहायलास काय. हा, माझ्या बाजूला गुलू गुलू आली इकडे म्हणून कसं बोलतोस. काय गुलू गुलू तिकडे बोलतोस. याची पिन हान त्याची पिन हान. याचे तुला पिन कोणी हाण त्याचे शहाणपणा सांगितलं रे. तुला ऐकून बोलायचे बिना ऐकायचे होते तर ज्याची त्याला बोलत आहे ना. हा, इकडं त्याच्या पाय बघायच्या गाडी दम होती तर मला डायरेक्ट बोलायचे ना. तुला कशाला सांगलं त्यानं. हा येतो म्हण आहे ना तू माझ्यावर पोलीस केस कर हा, करतो का नाही पाय तू उद्या इथं ये. माझं येणं होत नाही बड्याचं बड्या काय म्हणलाय तर मग तू वाटत काय आळ्या पडल्या होत्या का. तू त्याला बोल ना. मला कशाला फोन करतो अहो कशाला बी. दादा तुला तुझे कोणी नाही का बोलायलास का सांगायला त्याला.
मग असं सांगायचं की काळ्याने भांडणं लावून दिलेस अशा पद्धतीने केस कर माझी. अशा पद्धतीने केस कर. हा, मी आग लावली आणि काळ्या मला हाण म्हणलाय आणि म्हणून बाट्याने हाणलंय मला. अरे बड्याने हाणलंय नाही, हा, बड्या तुला आणि कसं काय सांगत तू काही सगळं बी गोष्टी कारणीभूत मायावाल्या. माझा का नाशिकचा भाऊ आहे म्हणा. फोन हा, असं नाशिकचा बोलतोय भाऊ मला, नाशिकचा असं भाऊ दिल्लीचा सांगतोय. नाही. अशा पद्धतीने दिल्लीचा केस नाही. कर, मग मला हा. पोलीस विचारीन तेव्हा मग मी पोलिसाला उत्तर हा, देईन. मग तू उद्या इथं ये, मग हा. तुला विचारीन त्यो. मग पोलीस हॅलो, मग तुझ्या तोंडात काय शेमलं गेलं का बड्या? मग काय तू त्याला घालायचं बोल तर ना. शेमनं घाल, काय तू लाल्या ऐकून- घालायचं ऐकून पर घे ना. लाल्या घाल. मग तू कस काय म्हणतोस पाड्या, तुला बड्या असं असं म्हणलाय, हा. तू मला कशाला सांगतोस? मग ते त्याच्यामुळेच मी म्हणतोय पोलीस हा, कर मग म्हणून त्याच्यामुळे सांगतो तुला उद्या पोलिसाला. इथं बोलवायचंय. बोलू हा? कोणाला बोलवायचं तर तुला तर बोलवायचंय. मी नाही तुला येत तोंड सध्या. नाही का बड्या? मला कशाला सांगतोस रे? तू त्याला बोल ना. तुला असं म्हणता येत नाही का? सांगा ना, खेर ना मग काय करायचं हा, तुम्ही. मग गेला इथं उद्या. तिथून मग- सांगू काय तुला? मग नाही येणं होत. हा, करताना वाजू आली तुम्ही म्हणून निस्तार येणं होत कोणी- नाही वय. हा, सगळ्याच्या चाली किती माहिती आहेत हुशार मला. गेला इथं उद्या. तुमच्याच पाठीवर पाय देऊन आलेलो मला काय हा, माहित नाही पाठीवर काय. पाय देऊन आलेला असतो तुम्ही तू कसे उद्या आहेत इथं. काय चांगलं ठाऊक आहे मला. पाठीवर पाय देतो का मुटक्यावर पाय देतो उद्या तू इथं ये. काय द्यायचं तर ती हा, मग ये ना इथं उद्या तुझ्या दम इथं. पोलीस केस कर, तिथं जावा मी येईन का. हा. पोलीस केस केल्यावर काय मुंडक्यावर द्यायचंय ना तर म्हाताऱ्याकडे काय. बोल, म्हाताऱ्याकडे. म्हातारं नाही इथं. हा, म्हातारं 2 दिवस झालं चबळी हाणायला, इथं नाही तिथं नाही. हाव. दिद्या तू काय लय लांब नाही घर, जाय तिकडं. म्हाताऱ्याकडे बोलती. म्हातारं नाही इकडं. म्हाताऱ्याला काय बोलायचं नाही. काय नाही बोलायचं, तू हा. म्हाताऱ्याकडे बोलती. म्हाताऱ्याला फोन हा, लावून घेऊन तू काय देईन मालक बोलून नाहीस म्हाताऱ्याला. म्हाताऱ्याचा. हा, तू मालक नाहीस म्हाताऱ्याचा, फोन दी म्हाताऱ्याकडे. काय लय लांब नाही मग मीनाताईचं घर, तिथंच आहे म्हातारं. मी कुठं मालक आहे म्हाताऱ्याचा. हा, मग दी फोन मग म्हाताऱ्याकडे. मी ना ताईच्या फोनवर लाव. मीनाताईच्या फोनवर नाही, तिथं म्हातारं आहे. ऐकू येतंय मला. हाव. दी मग तात्याकडे फोन. म्हातारं नाही तर व्हिडिओ कॉल कर. येडे कॉल नाही, आता गेलं गेलं असं. आता लोक म्हाताऱ्याचं ऐकत होय म्हणून. हाव. व्हिडिओ कॉल कर, दाखवतो तुला येडे म्हातारं आहे कॉल का नाही, नाही. उद्या तू इथं गाडीला बस. तुला मग 3 येणं दिवस होत झालं नाही. तुझ्या तुझ्या बायकोकडे- पद्धतीने काय करायचंय ना ते कर गाड्या. नाही नाही, तुझ्या बायकोकडे दिला फोन. हा, तुझ्या बायकोकडे दिला फोन. तिला विचारतो ना, तुला असं म्हणणं होतं की नव्हतं त्याला सांग म्हणून. सांगितलं ना मला. मी म्हणतोय ना तुला, तिनं सांगितलं होतं मला. माझं म्हणणं तुला मला सांगायला फोन पाहिजे. काय झालं? हा, तुला यायला मग काय झालं का? काय झालं म्हणजे हा, तुम्ही तुला कामात सांगितलं सोडून नव्हतं का तुम्हाला निस्तार येऊ काय. तुम्हाला उद्या बोलिलंय हा, गावाकड. तुला सांगलं नाही का तिने? सांगितलंय मला तिने. मी कुठं नाही म्हणतोय. मग कम नाही आला तू? हा, माझ्या पोराचं दुखायला इकडं. पोराचं दुखायला होय तू. पोरग काय करते तर माहित नाही काय मला. तू परत पाहिले ना मी. ऐकले. मेडिकलची चिठ्ठी दाखव काय तुला. मेडिकल नाही, तुम्ही काही सांगा आता. असेच बहाणे सांगता. अंगावर बाजू आली तर. बरं आली माय अंगाव बाजू. तुला काय करायचंय ना ते मग कर आली गाडी. ना तू. अरे मग काय करायचं तर करतो ना मी. तू इथं ये ना. तुला कशाला बोलवायला मग मी? हा, तुला काय करायचं ना ते कर. अरे मग मी काय करायचं तर माझ्या मनात आहे तर मग तू इथं ये ना. मी करतो ना काय करायचं तर. तुझ्यापाशी तुझे सासू सासरे येणारच ना का आले ते मला माहित नाही. बांधगाडी नाही सांगायचं. हा, तुमच्या इशाराने काय केस मायाव करायची ना ते करून टाका. ऐकून घे. हा, त्याच्याहून मला काय घेणं देणं नाही. हा, तुला ते कसं येणारच ना काय- निवडायला तुला- तिथे. तुला पटेल कसं त्याला काय सांगायचं बोलतो की ना माझ्या म्हणून लहान्या भाऊ ऐकून घे. त्याच्यामुळे लहान्या तुला भावा म्हणायला सगळा लागलो मी कारण इकडे ये. म्हणायचं. हा, मला एकच शब्द विचारायचा तुला. त्याच्यामुळे म्हणतोय मी तुला इथं ये. हा, मला 12 भानगडीहून काय घेणं देणं नाही. मला फोन ला मी सांगतो हा. की शब्द कोणता येतं तिथं आलो. हा, तू काय करायचं तर कर इथं येऊन. मग हा. येणं होत ना आता. हा, तू आतापर्यंत तू कशाला आलास? तुला आता येणं व्हायला होय. हम्म. हा, हे तुम्ही कुठाने करता आणि ते निस्तारायला मी नाही. अरे कुठाने बाकीचं तू- येतो मी. तू आपली तुला काय हाणलं करायचंय ना ते ऐकून बाकीचं. घे. हॅलो. अजून कुठाने नाही केले. हा, तुम्हाला ते तू खाजून कुठाने तुम्हाला लावले? चांगलं सांगितलेलं आहे मी. तर तुम्हाला ते चांगलं जमलेलं नाही तर म्हणून तुम्ही हा. खाजून उधाण आणलेलं आहे ते. आम्ही खावतो ते तुम्ही केलंय ना ते तुम्ही निस्तारा. मग बाकीचं निस्ताराला मी येतो. बरं ऐकून घे ना. हा, बाकीचं का असन कुठाने ते मी निस्तारितो. हो, काय मला गाडायचं तर गाडा मग. बरं बरं तू पण हे ऐकून जे घे. केलंय ना तुम्ही हो हे दोघांनी हो हे एवढं तुम्ही निस्तारा. मग बाकीचं जे हा. होईल का हो. बाकीचं कुठं बी कोणतं बी होत आहे ते मी निस्तारितो. बरं बरं आता हा. एक शब्द ऐकून घे.
हा ऐकून घे. नाही तुला मी काय सांगतोय ते आता बरोबर, तेवढं हा. ऐक. नाही तर बरोबर, मला हा. इथून पुढं अजिबात फोन लावायचा नाही, हा, गाणी बी हा. लावायचा नाही, मी तुम्हाला लावित नाही. तू आतापर्यंत काय तोंडात गेलत का तुझ्या मग काही? आतापर्यंत बड्याला तोंडातच सांगायला गेलत, आता तू बड्याला काढलं सांगायला ना काय भाई. गेलत मग? हम्म हा आतापर्यंत तोंडात गेलत, आता काढलंय. आणि जेव्हा हा. तुमचे डोळे उघडते ना मग तेव्हा समजन तुम्हाला बी. हा. हा हा ना. तुमचे मग आता मला- आता डोळे उघडले आता ते. कसे उघडायचे डोळे? आता तुमचे अरे असे डोळे मिटायची वेळ आली मायावाली. हा ते उघडायचे डोळे नाही, तुम्ही डोळे आणली, मिटायची डोळे वेळ आली. मिटायची वेळ. मी डोळे हा. मिटावे सासीच नव्हतं सांगितलं तुम्हाला. हा. ते तुम्ही मग- डोळे स्वतःहून मिटवून घ्यायला लागलात तुम्ही. त्याच्यामुळे सांगितलं होतं तुम्हाला की ते असं होणार आहे, असं करू नका. बरं पण बरं तुम्ही तसं तसं कर. करायला गेले तिथं, आणि आता माझ्या नावाने बाऱ्या करायले. तू इथं न्याय निवडायला, तू इथं न्याय निवडायला. मी तिकडं न्याय तुम्ही निवडायला करताय नाही आणि मी हाका न्याय मारलो तुला निवडायला येतो. न्याय निवडायला नाही बोलवायला मी हा तुला. तुला एक शब्दामुळे म्हणायला लागलो ही. हा तुला पाट्याने काय फोन तुम्ही केला? बायको म्हणली इथं या, तुम्ही ते न्याय निवडून जा, काय करायचं ते करा. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला दाखवू का रेकॉर्डिंग? वाढलेले मला आता बोलू हा. वाढले काय म्हणले तुम्हाला न्याय? तुम्ही मी डायरेक्ट मला तमाशा केलाय करायच्या मनासारखं झालंय. नवरा मेला तर काय करायचं का मला? तुमच्या भावात भाऊ नाही रात्रभर तुमच्या रेकॉर्डिंग ऐकलं तुम्ही, काय बोलले का ते काय कर. कशासाठी येईल हा. एकच विचारायला येईल की त्याला तुला काय करायचं माझ्या पोरला कसं म्हणतोस म्हणून हे विचारणार. तुमच्या भावात भाऊ तुम्ही पांडुबा दवाखान्यात आलो, पांडुबा दवाखान्यात गेला होता तेव्हा हे शब्द वापरलेला तुम्ही, या ते न्याय निवडून जा, काय करायचं तर करा. आणि इथं तुम्ही काय बोललात ना, तुम्ही दोघं बी काय बोलत नाही. पाणी भरू द्यायचे उगा माणूस ऐकून गेले घराच्या बाहेर माणसाला काढले तुम्हीच काढे. कशामुळे काढलंय आम्हाला सांगा बरं? घराच्या बाहेर काय बापाने एकट्याने बांधलं होतं काय घर? होय बापानेच एकट्याने बांधलेलं घर ते. मग बापाने एकट्याने बांधलं तर बापाने सगळ्याच गाड्या लाथ मारायची ना, एकाच काम मारली बाराच्या बापाने ते आधी. 12च्या बापाच्या आधी कशाला राहिलेत मग घरामध्ये? कोण राहिलं घरामध्ये आधी? तुम्ही तुम्ही काय म्हणलात आमच्यामुळे बाहेर गावाला राहतात का? आम्ही म्हणले का? मी म्हणले का त्याला माझ्या बाहेरच्या गावाला राहील? तुला बी म्हणले का? त्याला बी म्हणले का बाहेरला? होय हा सांगायला लागला की तुमच्या इथं गाडीला बसल्या पाहिजे तुम्हाला. घराचं मिटवायचंय काय पण नाही पडलं. शिल्लक बोलायचं नाही अजिबात कोणी कुणाला. हा अजिबात बोलायचं नाही शिल्लक कोणी कोणाला. शांत व्हायला लागला काय तिथून करायला. हा मी सगळं म्हणतात ना त्याकडे आम्ही बघून घेऊ काय. मग गरज होती का तर आम्ही करू द्यायची त्याला? होय भांडण लावून बसला तिथं तमाशा बघत पुन्हा. माय पोलीस केस करा, तुम्हाला सांगतोय मी ना, ते पोलीस केस करा. मग मी पोलिसाला सांगतो काय सांगायचं. तुम्ही कसे रंग उडवायलात ना, तुम्ही कसे बोलायलात ना, घराच्या बाहेर काढायची तू आम्हाला सांग बरं मग. हे तुमच्या सगळ्याच्या विचाराने बाहेर निघलेले. आता सगळे मागे ढकलायले. तुम्ही बी बाया बसलेला होता तिथं. तू फोन करत होता आम्हाला. ते बरोबर का नव्हतं फोन करत मला घराच्या बाहेर निघ म्हणून. तू काय खाल्ला काढा म्हणून तू कर म्हणून कर. ते म्हणलं असेल तर त्याला मी बोलले असते काय बोलतो. तो फोन केला तर तू इथं निवडायला येऊ द्या. पुन्हा मशीन सांगितलं नाही त्या म्हाताऱ्याकडे फोन द्या. तुम्हाला काय करायचं ते करा. आम्हाला काय करायचं ते करा. म्हणजे आमचं मुर्दा एखादा म्हणजे तुमच्या गाडीची घसरी समजावी बहिणाची धुळे नाही मिटावून समजायची. तुम्ही करताना आणि तुम्हीच मिटवा, मला काही घेणं देणं नाही. ते करण्याचं काहीच नाही. त्या घराचं विचार दे मला. कशासाठी मला घरच्या बाहेर तो काढ. तू काय म्हणलास मला डायरेक्ट मला माझ्या मोह राहतात. भावाला म्हणलास का तू माझ्यापेक्षा म्हणलेला तुझ्या मोह देश नव्हतं. मी म्हणले का त्याला हे म्हणून? व्हाय तुमच्या परीने तुम्ही काम धंदे मजा करत होता तर आमच्या वाटत काय तुम्ही मला म्हणलं का तुमच्या भावाला म्हणायचं आणि तुम्ही तेव्हा तसं मला म्हणलं. तुम्ही म्हटलं मायला मी म्हणणार हे मला म्हणलं की आमच्या बाहेर हिंडतात घराचे. मी तुम्हाला विचारायला बोलवायले ना मग तुम्ही कशाबद्दल येत नाही सांगा बरं मला. का म्हणलं घराच्या बाबतीत मायमुळे हिंडायले? तुम्ही म्हणलेला का आम्हाला माया म्हणलं माझ्यापाशी म्हणलं तुम्ही तुझ्यामुळे ते घराच्या बाहेर हिंडतात म्हणून तुमच्यामुळे तुम्ही घरात राहतात का? म्हणलेलं नाहीत काय तुम्ही? खोटं बोलायला लागलात काय डबल? म्हणलेलं नाहीत काय तुम्ही? त्या म्हाताऱ्याला सांगितलं नव्हतं काय मी तेव्हाच? म्हणले नाही असं म्हणलेत म्हणून. घर किती होते? घर किती होते ते घर किती होते ते घरात मिटून टाकायचं असं आत्ताच मिटून टाकायचंय. पुन्हा याच्या गावाला लपायला लागले ते म्हातारे इकडे तिकडे लपाय त्याच्याबरोबर आम्ही बी लपाव काय इकडे तिकडं. घर किती होते? त्या घराचं विचारू नका तुम्ही मला. कसं नाही विचारायचं मग? नाही बोलायला तोंड नाक लावून. घर किती होते ते? नाक लावूनच बोलणार काय? नक्की गिट्टी नाही मी तुझ्यासारखी. नाकाचं मला शिल्लक बोलायचंच नाही का? नक्की गिट्टी का काय मी? मी नक्की शब्द वापरलेला नाही. म्या नक्की शब्द वापरला नाही, ते तुम्ही स्वतःहून बोलायला. तुम्ही म्हणला तर नाक लावून बोलले मग. नाक कसं असतंय सांगा ना माणसाला. नक्क असल्यावर माणूस म्हणतोय तसं. नक्क नाक नाही म्हटलं सरळच होय. असं लोक तुम्हाला काय दिसलं नव्हतं काय तेव्हा? नाक कसं आहे हे चांगल्या पद्धतीनं मला माहित आहे. काय पाहिले मोबाईल लावले ते त्याला विचारते ना उद्या. हे कोण कसं आहे, चांगलं आहे कसं आहे मला चांगल्या पद्धतीने माहित आहे. जेव्हा वेळ येईल का तेव्हा मी सगळं खुलासा करीन. कारण काय करायचं आता? हा. काय वागत धरून दाखवायचं माणसांचा पकडायचं. नीट डोळ्याने बघायचं धरून दाखवायचं.
पुराव्या सहित मी सिद्ध करीन. हा, काय पुरावा एवढं काय बोलायचं सिद्ध नाही मला करायचं? नाक्या काय सहित. बोलला करतो शिल्लक? हा, इथं मी उद्या पुराव्या यायचं सहित का? मी असं बोलत नाही. हा, मी असं बोलत पुराव्या नाही. तू सहित लय सिद्ध हुशार करीन आहेस वेळ ना, आल्यावर. शाळा शिकलेली मोठी तर तू हुशारच हा, बाबा. आम्ही काय मी येड्यात पुराव्या बोलत नाही. सहित सिद्ध करीन. हा, हीच भाषा सिद्ध करीन तर करायची बिनधास्त सिद्ध. हा, बिनधास्त सिद्ध करायचं. करायला उद्या इथून नाही तिलक माझ्या संग बोलायचं. डोके जाऊ तिथून तुमच्या लावायचे गावात नाही. यायचं, सिद्ध करायचं तुम्ही. माझ्यावर डायरेक्ट केस करायची. मी हे काळ्यानी सगळं केलंय हे बी उद्या सांगतो केस मी लागलं तुम्हाला. काय नाही, आमच्या जीवाचं दोघं आज काय करतो तर आमच्या लेकरं बाळांना आधी कागद लिहून त्या पोलीस स्टेशनला देतो. तर कसं तुम्ही येत नाही तर बघत होतो आम्ही बी. हा, हा. तुम्ही काय करायचं ना ते तुमच्या पद्धतीने करा. मी काही त्याला जिम्मेदार राहणार नाही. आम्ही बी. आम्हाला काय टाकता येत नाही का काय? तुम्हाला वाटलं का आम्ही लय हुशार आहेत म्हणून? तुम्ही जे बोलात ना आम्ही जीवाचं काय करतो ते काय करायचं ते करा. हा. हा, हो त्याला ना, तुम्ही मग जे सबूत ठेवतोच ना आम्ही बी. तुम्हाला वाटत असेल मग ह्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होईल तर आमच्याकडे सबूत आहे ना. तुम्ही कशामुळे येत नाहीत म्हणून मग? कशामुळे येत नाही तुम्हाला किती बारा सांगायचं आम्ही? येतोय ना मी. कावा मग? लय वेळा आलोय मी. विचारायला येतच काय तुम्ही? लय म्हणून वेळा विचारायला आलेलोय काय? मी. हा? लय वेळा आलेलोय तुम्हाला सगळ्याला बसून बी बोललेलोय. पण जे आता जे केलंय का तुम्ही हे तुम्ही केलेलं स्वतः. ते केलेलं आम्ही हा, आमचं हे निस्तारू केलंय ना ते. तर एवढं तुम्ही सांगा निस्तारा. मला. जे बाकीचं होईल का ते मी निस्तारीत मग. त्या घराचं मला विचारायचं, त्या घराचं उद्या लगेच विचारायचं मला. कशामुळे तुम्ही म्हणलं मला तुमच्यामध्ये हिळच्यात बाहेर तुम्ही म्हणलेलं नाहीत काय मला हे? घर किती होते? किती होते तुम्हाला माहित नाही किती होय किती होते तर? नाही मग मी उत्तर देतो ना त्याचं. तुमच्यामुळं काय हिंडायले तर मग मी तुम्हाला विचारतोय की घर किती होते. का आम्ही म्हणलो नव्हतो काय त्यांना राहू नका इथं म्हणून? आम्ही राहिलो असतो तर त्यांच्यासारखाच. उघड्यावर राहिलो असतो ना आम्ही बी. आता बोलायला तो उघड्यावर राहिलो असतो. जाऊ उघड्यावर असले तेव्हाच कळतंय माणसाला. माझ्या वाटेला आमच्या आवाला लागत काय ते शब्द तुम्ही हा? ऐकून घ्या. जाऊ उघड्यावर राहतो तर आता जे बोलायलात का तुम्ही जरा लागले तेव्हाच कळतंय माणसाला. वेदना होत्या तेव्हाच कळतंय माणसाला. आम्हाला जे काम होतं तिथं आम्ही बाहेर निघलो. चला काहून तुम्ही बाहेर नाही काढलं त्या बायाला? सांगा ना तुमचं काम होतं ना. आम्हाला कसं काय काढलं तुम्ही बाहेर? कस काय काढले म्हणजे? तू काय मला माझ्या ताब्यात रुमाल आहे का काय? एकट्याने मारलीस काय तो? हा? मग त्या हा? बडीने आम्हाला एकट्याला थोडी बडीने बाहेर काढत. तुम्ही बाहेर काढत. तो बाहेर काढत मला बाहेर. घराच्या पसऱ्या तो बाहेर फेकला. तुमचे पसरे असं लोक काय रोडवर होते का काय? तुला सांगत होते पसरे कुठं होते? असं लोक काय बाहेर होते का? मला ट्रकल तुम्ही भरत नाही ठेवला घरामध्ये. कोणाचं? तुमच्या घराचे पसरे कुठे होते? असं लोक अजून घरातच आहेत ना. मग आता घरात पसरे काय आहे तिथं दाखवा मला. काय आहे घरामध्ये तर? तुमच्या असं लोक काय रस्त्यावर होते काय पसरे? मला लयच पसारे होते. लग्न केव्हा झालंय मग? काय 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 असं पण होतं ना घरात तर अजून आहे घरात. अहो, लग्न मग का- बाहेर काढत असलं मग तुला एवढी हिरच होती तर? ल- तर का मला- होतं ठेवायचं? ताब्यात होती तर? असं कसं ठेवलं होतं ते? आम्ही राहत होतो तेव्हा पसरे कुठं होते तुमच्या मला हे सांगा. ते तुम्हाला माहित आहे कसं मग लग्न केव्हा झालंय पसारे केव्हा होते मला. मग सांगा मी तुम्हाला माहित नाही का माझ्याकडे पसारा केव्हा कुठून आलाय. पसारा कोणाचा होता, कोण कारखान्याला जात होत सांगावं लागलं ते तर. चांगलंच माहित आहे तुम्हाला. घरा बांधले का ऐकलं नाही माणसाला कसं बांधायचं तर तिकडं नाचा इकडं नाचा. तू एक म्हणावं नाचलास ना लहान आहेस म्हणून. तो एशाने परमाने चालावं लागलं तर आता काऊन चालवलंस मॅम तू? कसं चालायचंय कसं चालायचंय म्हणून? तुमच्या हिशोबाने चलतो ना मी. मी बघून घेतो म्हणा घराच्या टायमाला म्हणे मी बघून घेतो ते पैसे देतो का नाही. नंतर पैसे घेतले तर गपचूप पैसे घेतलेत ना तर आता मग मी बघून घेतो त्या गप्पी पैसे नाही तुमच्या मालकाला बोलवलंय ते पैसे द्यायला आहेत. कवा दिलेत त्याने? काम निघून गेल्यावर दिलेत ना. आमच्या बरोबर पैसे दिलेत काय त्याने? घेतलीस का नव्हतं? हा? घेतलेत का तुम्ही पैसे त्याच्याकडून हा? व्याज निघून गेला कुणी देईन ना पैसे काय धर नाही घ्यायला. हम्म. आम्ही काय म्हणलं होतं बोर मध्ये त्याने काय मला पैसे दिले तर हिशोब नका म्हणलं होतं काय तू मला मी बघून घेईन मग कसं काय पाणी भरू दिलं सांग मला आता. अहो टाइम तुम्ही दिलेत का पैसे? मी दिले का नाही पैसे 5,000 का व्हायला गेले रुपये तरी दिलं का कोणी सांग ना मला. रुपया द्याला का तुम्ही सगळे टायमावर दिलेत का? बाळ्याने नाही दिले तुमच्या मालकाने दिले नाही टायमा. कोणी दिलेले नाही पैसे टायमावर. मी होलगा पाडताना कोण हा. मला दिले नाही पैसे. हा, पूर्ण दिलेत का तुम्ही पैसे? बोगद तितकं झाले का? पाण्याचे पैसे दिले त्यांनी रुपये बोगद तितक्या झाले का? पूर्ण पैसे कोणी दिले नाही. एवढं बोलायचं नाही त्या बोरच्या बाबतीत. मला त्या बोरचे पूर्ण पैसे तुम्ही 5,000 द्यालेले. हा, 5,000 द्यालेले. माझ्या बोरचे पैसे मला गरज नाही त्या बोरची तर पाणी भरू दिलेत म्हणून नाही तर मी हे कट करीत नव्हते. मला हा, गरज नाही त्या तुम्ही बोरची. 5,000 दिलेले हे तुम्हाला चांगलंच माहित आहे. पूर्ण पैसे कोणी दिले नाही. माझ्या गाडीला खाज आलती तर मी आधी गिरून घेतली. मी मला तू काय हा. पाणी भरू देणार नाही, मी बघून घेईन. तर मी बोले काय केली बटाली पाणी भरलं तर मी पैसे वापस घेईन. मला आता पैसे वापस पाहिजेत. मला ते बोर नका गाडीत जमा असले तर मी पाडीन उद्या. नसले तर मी
माझ्या बोरचे पैसे उद्या फेकायचे आणि कोणा गावाला भरू द्यायचे त्याला भरू द्यायचं, गरज नाही मला त्या बोरची. किती झालेले आहेत पैसे? 17,000 रुपये. हा 17,000 रुपये. बोर कितीचा झालेला आहे? तुम्हाला माहित का? तुम्ही हिशोब लावले तर 17,000 रुपये आमच्याकडून घेतलेले आहेत तुम्ही. 17,300 रुपये आम्ही पुन्हा वायराला मागून दिलेले आहेत, पण ते 300 रुपये धरले नाही. बरं ते बोर पैसे फेकायचे, मला गरज नाही त्या बोरची. बरं देतो ना बोरचे पैसे, हा? देतो ना पैसे. द्या ना, उद्या द्यावे, मला गरज नाही त्या बोरची. बरं उद्या देतो. साऱ्याला भरू द्या तुम्ही, अशी बोली द्या आणि अशाच बोल्या करीत जा तुम्ही प्रत्येक गोष्टीला. तुम्ही अशाच पैसे बोल्या मागायला करीत जा, मुलींनी आणि एवढं दुखलं तर अशाच बोल्या करीत जा तुम्ही. एखाद्या घ्यायच्या, बोलायला एखाद्या नाही नाही, करायचे. तुम्ही जे बोलायलात का ते पैसे तुम्ही बोद्या म्हणायला, मी म्हणालो नाही तुमचे पैसे घ्या बाजूला व्हा. एवढं जीवाच्या वर झालंय. हा एकूण झालंय, मला काय करायचे ते पैसे धरून काय काय ते बोर हे करून काय सांगायचं काय? एखाद्याचं लाच पडत होती त्याची नाही तर महिन काय करायचंय? त्याची पडला पडली तर मग हे कसं मग पाडतो त्याला? त्याची पाडलं का त्याच्या गाडीतला भाऊ दम आहे त्याच्या उराव पाय देऊन आणला, त्याची पडला पडली तर मला घेऊन नाही त्याच्या लाशीहून. पण मग हे कसं मग पाडतो म्हणून त्याला विचारायला येणार आपले माय बाप. कोणाची मला घेऊन पळतोय, मला दगड घेऊन पळतोय, तर काय केलंय मी आता? त्याला ते विचारणार, ते भाऊ तुमचं काय करा, एकामेकाला जीव द्या नाही तर मारून टाका. तुमच्या मनाच्या समजा चौघांच्या समाधान होता एकामेकाला मारलं तर. आमच्या त्याच बायाचा स्वागत येत नाही. तिघाच्या बाबतीत जर बरं वाईट झालं ना तर त्याच मी पाहीन काय करायचंय तर. हा त्या बाया आम्हाला काय घेऊन देणं नाही त्याचं. जर बोलायला नाही एवढ्या बाबतीत मला त्याच्या बरं वाईट काय झालं ना तर मी सगळ्याची वाट लावेन. मालकाचं बी काय बरं वाईट झालं तर मी सगळ्याचीच वाट लावेन, बाळाचं झालं तर मी सगळ्याचीच वाट लावेन. हे ध्यानात ठेवा. माझे तिन्ही भाऊ मला किती बोलले ना तर मी त्याचीच बाजू घेणार एक दिवस. कुणाची? भावाची. तिन्ही बी, एकाची नाही. ते भावाची तुमचा हा हे माझ्या जन्मच्या त्या आईचे हे. तुम्ही काय हा मला तुम्ही फाटीपाडा म्हणतात ना भावाच्या, काय करायचं ते करा. मी तर मारणार नाही, पण हे बायामुळे कारस्थान व्हायले का त्याचं निस्तारायला मग मी व्हाय मग जिवंत मग. हा तुम्ही भावाला म्हणतात ना मारा, काय करायचं ते मला मी ऐकून घेईन. माझे ते मोठायले ते मी आज मला थापड जरी हाणली तर मी स्वीकारेन द्यायची. पण या तिघापैकी कोणाला जर बरं वाईट झालं ना तर मग त्याचा जिम्मेदार मग मी काय करायचं ते करीन. हा तुम्ही जे भावाच्या खाटी म्हणतात ना पाडायच्या, माझ्या संग कसे बी वागले ते तिघ बी, पण एखादं मग काय झालं ना तर मग तुम्हाला सांगन मी कोणाला काय सांगायचं तर. बायाला नाही, तुम्हाला सगळ्यालाच सांगन काय सांगायचं तर. माझ्या पद्धतीने सांगन. त्या तिघाला काही बी हो द्या, मग सांगन मी काय करायचं तर. तुम्हाला काय गाव लोक जो बोलणं करायचे, नातेवाईक जमा करायचे ते करा. आणि ते एवढं जे केलंय ना तुम्ही निस्तारा. बाकीचं काय होईल ना ते मी निस्तारतो मागचं. मग काय करायचं काय करायचं तर करा मला. हा हे जे तुम्ही केलंय का त्याला मी नाही येत. ते तुम्ही जिम्मेदार ठरवायलात ना तर मग माझ्या वेळ येईन का तर मी सगळं सांगा. भावाने ठरवलेलं मला सांगायचं नाही. फक्त मी एवढं म्हणलं होतं, तुम्ही असा तमाशा बघून एखाद्याचा जीव आम्हा जीव कशामुळे घेत होता ते. तुला काय कर होतं, मला कोण म्हणलं जीव मारून टाकतो तुला. त्या गांडीत दम होतं त्याने मला मारायचं ना. मग त्याच्या गांडीत दम होता का? तुमच्या गांडीत दम होता तर त्याला गांडीत दम विचारायचा की तू का मारतोस मला. ते विचारायचं मला नाही. त्याच्या मायचे नवरे ना, त्याच्या मायचे नवरे सगळे आले ना किती होते ते त्याला माहित आहे. हा ते आलेत ना किती तर ते येते ना सांगते मग. त्या माईच्या नावावरच नाही त्या माईला. तुम्हीच बोलायचं कसा काढलाय काय माहित आता, कसा काढलाय मला तरी काय माहिती कसा काढलाय. चला तुम्ही काय बोललात त्या दिवशी कसा काढलाय त्या म्हातारीला माहित. हा तर मग त्याला त्या माईलाच माहित आहे तो कसा आहे बाप, कोणता बाप होता आणि कसा. बापाला कशाला विचारायचंय. मला बोलते मला ते त्याला काय सोडणार का मी. माझ्या अंगावर दगड मला म्हणतो तो कोण घेतो जीव घेतो कशासाठी घेतोय त्याला विचारते. मला सगळं समजत काशी कर, मला घेणं देणं नाही ते. मला कशा मोतारा देतोय. 4थी 5वी बार झाली मला उघडीतोय दरवेळेस बी. माणूस वाटतं जाऊ द्या कशाला सांगायचंय. सगळ्याचे डोळे उघडीत मी एक दिवस. थांबा घरचं डोळे उघडणार आता लोक डोळे उघडलेत ना. काय केलंय. नाही आता घास खालेत म्हणून तर हे पारे आले वा तुम्ही कानाने घास खाणारी माणसं नाही ते तुम्ही. तू मारत नव्हता माझ्या 4 पावसाळ्याने आधी जन्म घेतलेला त्यांनी तिघांनी बी. ते कानाने घास खाणारे नाही तुम्ही. घराच्या बाहेर कसं काय काढत मला सांग मग एवढं. मी आपल्या माय बापाला जाते मला घराच्या बाहेर काढ.
घराच्या बाहेर का काढले तुम्ही सांगा ना मग. रूमा किती होत्या, घर किती होते, आधी कोण राहत होतं, काय करू शकतो. घरात राहते तो काय नाही म्हणला. घरात राहते ते काय नाही म्हणला, ते म्हणतोय दुसऱ्याला घरात राहू देतो म्हणतोय. माझ्या ताब्यात आलं तुम्ही त्याला राहू दे ना तर काही हा. करेल. तू काय मालकच काय हा? सगळे ती काठवडीचे पाहुणे होते, दादू होता, चांगतपुरीचे होते, सगळे बसलेले बी होते. कोणाच्या संमतीने झालंय, काय झालंय मी हे सगळं सांगन मग. मी कोणी घराच्या बाहेर काढलं, कोण घराच्या बाहेर निघतो म्हणलंय. शिल्लक बोलू नका हा बाहेर काय मी पुराव्यानिशी सिद्ध करीन. मला जास्त बोलायचं नाही, कोण काय बोलले ते. माझ्या गाडीत घालायचीच का नंतर बाय आता नाही तर हा ते नंतरच घालावं लागत असतील पुरावे. वेळ वेळ झाली ना ते मग ते पुरावेच लागत असतील. उद्याच वेळ आहे काय करायची? आता हा. घरासाठीच बोलायचंय. कशासाठी नाही बोलायचं? हे घरासाठी उद्या दुसऱ्या कुठल्याच बोल नको तू घरासाठी बोल. हा. उद्या ये इथं चल. मी- गाडीत दमायचं ये मग उद्या. माया गांडीत घराची सांगायलात ना तुम्ही. हा, उद्या या मग इथं. पुरावे तर ते उद्या घराला यायचं. घर किती जणात बांधलेलं ते हा? घर किती जणात बांधलेलं आहे. इथं आल्यावर समजा आपण किती जणांच बांधले तर ते उद्या घरासाठी बी बोलायचं. उद्या इथं या. मी हो घरासाठी ना पैसे काढणार मग नाही. ते घर किती जणात बांधलेलं आहे, कोणी बांधलेलं आहे हे तर तुम्हाला जाणीवपूर्वक माहित असेल. ते फोन मध्ये बोलायचं ते घराचं इथं येऊन बोलायचं काय तर निस्तारायला तुम्ही आम्हाला तसं बाहेर काढत असं ते निवडायचं त्या घराच्या बाबतीत बी हा. बाहेर का काढलं, काम काढलं, हा, काय तुम्ही कसं direct काढलं मला म्हणले, तुमच्या हे बाजूला तुम्ही मला तुमच्या म्हणले, सगळ्या तुम्ही विचाराने बाजूला केलेले. तुम्ही काय म्हणलात तुम्ही? तुम्ही बाया झोपलेला होता. तुम्ही गडी काय बोलले ते गडी सांगते आणि तिथं 2-4 माणसं होते ते बोललेले ते बी सांगते नंतर. कोण निघलंय, कोणी काढलंय, का कसं केलंय. मी 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 बी बोलणार नाही मग ते माणसं बोलते तुम्हाला. मग घराचं तुम्हाला बोलायचं उद्या घराचं बी कवा कवरक बोलायचं असं कवरक गुपित ठेवायचं ते. हम्म. टाकायला काय ते गुपित मिठून नाही ते घराचं काही गुपित नाही. हा? घराचं काहीही गुपित नाही. गुपित नाही तर मग उद्या इथे मिटवायचं ते घराचं गुपित नाही तर किती काय पैसे लागलेत, काय लागले ते हा. बुक लिहिलेलं बी आहे. ते मटेरियलचे पैसे, आणण्याचे पैसे, कशाचे मिस्तारीचे पैसे सगळं लिहिलेलं आहे तुमच्या मध्ये. वाचून पहा, गुपित काहीच नाही. तुम्ही कसे की आम्ही काय गाठ पुसलत नाही. आम्ही काय गांडपुसणं केलेली आहे आम्हाला पहिल्यापासून. नाही, तुम्हीच तुम्ही- मालकच ना प्रत्येक गोष्टीचे. मालक तुम्ही कशाचे? मालक नसता, आम्हाला घराच्या बाहेरच नसतं काढ. म्हाताऱ्याचं ताब असतं. म्हातारा म्हणलं असतं घराच्या बाहेर निघ, बायाला निघ म्हणलं असतं, पांड्याला निघ म्हणलं असतं. म्हातारा म्हणलं बाळाला राहू दे, काय म्हणलं बाळाला राहू दे. फक्त पांड्या कुणाचं आहे काय माहित त्यांना मग. आता ते ते- कुणाचं आहे तर पांड्याची बायको बी कुठून आणली मग हा? हा मग त्याला बाप कोणता आहे तर तुम्ही येदोळच उत्तर दिले की बाप. मग म्हणलं बाप त्यालाच माहित आहे माईला कोणता नवरा आहे. हा, हा तर त्याचं उत्तर मग मी सगळ्याला देईन मग. हा. हा पांड्याची एक पाय घराच्या का बाहेर आम्हाला त्या घराच्या बाबतीत बोलायचं हा नाही. पांड्या कोणाचा आहे, पांड्या कोणाचा आहे, बाळ्या कोणाचा आहे, मी कोणाचा आहे. मग सगळ्याला उत्तर देईन मग कोणाचा आहे आणि कोणाचं कसं आहे तुला सगळं माहित आहे तर सांगेन तू मी. येऊन सांग मग उद्या इथं. तुला मी माहित आहे सा- तर तू येऊन सांग. एवढं बोलू नको. तुला माहित आहे तर तू येऊन सांग इथं. मी सांगतो सगळं सांगतो सविस्तर पण सांगतो. काय सांगायचंय. त्याला काय घराला बुलडोजर लावायचे तर लावा, काय नाही करायचं मला. घराला बुलडोजर लावा. हा वेळ पडला नाही. तुम्हाला काय राख रांगोळी करायची तर करा. बाहेर काढायचं होतं. म्हातारा मालक होता तर तू मालक झालेस घराचा. हा, म्हातारा मालक असं तर म्हातारा मला असं एकाने राहायचं नाही माझ्या घाल्यावर. खरे बाहेर निघा मी आपलं घर मी इकून खाण्याचं मोडून खाईन. तुमचा काहीच अधिकार नाही तेव्हा. तर चिंबीच्यांनी आपण आपले पसारे कुठे बी टेकले असेल, एक जागा घेतली असेल, बांधल्या असेल. म्हाताऱ्याचं म्हणायचं काम होतं. तू मालक झाला तर तू मग तू निवडली ना आता घराचा. काम बी आहे नसतो. काय मालक झालोय मी. हा? काय काय मालक झालो, काय केलं मी. हा? तू घर काय बांधलं म्हणला? तर हा बाहेर आम्हाला तो काढत, म्हातारीला नाही काढत. तू काय म्हणलास? तुला बटायचं फोन घेऊन तू काय म्हणलास? घराच्या बाहेर निघा. कोण म्हणलेलं आम्हाला? म्हातारं म्हणलं का आधी कोण म्हणलं सांग? म्हातारं तर आमच्या जवळ होतं त्या टायमाला. नाही शिकवलं होतं म्हातारं. हा खरं खोटं करायला. मी म्हणलं बरोबर घराच्या बाहेर निघा. हा. हे तर मान्य आहे तुम्हाला. तुम्ही तुम्ही कशासाठी मला होतात मला एवढं सांगायचं? ऐकून घ्या, मी बोललो हे मान्य का तुम्हाला. नव्हतंच ना. तुम्ही ऐकून घ्या नीट शांत मनाने. काय म्हणतोय मी. काय म्हणायला लागलात? मी बोललो ना तुम्हाला घराच्या बाहेर काढा निघा. हा. हे तर मान्य करतात ना तुम्ही. हा. मान्य करणं हा. तुम्हीच निघल्यावर काढलंय आम्हाला. हा हा म्हातारं हे तर आमच्या जवळ होतं. हा ऐकून घ्या, हे तर मान्य ना तुम्हाला. मी बोललोय असं हा? घराच्या बाहेर निघा मी बोललो असं, हे तर मान्य ना तुम्हाला. हा, मग कोणी काढलंय? हा मी बी मान्य करतो ना मी काढलंय. मला काय म्हणायला लागलाय ती. हा. पुन्हा खाल्ला कला करायला म्हणा मी राहतो दिवस पांड्या. पांड्यातच बरोबर खाली ना करता आलं तर तिकडं काय राहता येत नव्हतं का त्याला? होय. काय मग
ऐकून घ्या आधी एखाद्याच्या हा त्याच्यापेक्षा कोण बोलत नाही, जे बोलत आहे त्याच्यापेक्षा आता लोक आम्ही गप्पत म्हणून आमचा फायदा घ्यायला लागले ती. दुसरं काहीच नाही. घराच्या बाबतीत उद्या घराचं बोलायचं तर न्याय निवडायला घरासाठी यावंच लागेल तुम्हाला. दुसरा विषय कट करीन पण माझ्या घराचा न्याय निवडायचा इथं उद्या 1000 पाहिजे दोघं बी बाप लेक. तू मालकच ना घरचा तर तू इथं 1000 पाहिजे उद्या. हा शिल्लक बोलायचं नाही. तो मला काय म्हणले डायरेक्ट तुझ्यामुळे बाहेर हिंडते. मी म्हणले का त्याला हिंड म्हणून बाहेर का तुला हिंड म्हणले? हा तू कोणाला म्हणले मी हिंड म्हणले म्हणून तुझ्या डायरेक्ट एकावर मी बोललेलो नाही, एका अर्थी बोललेलो नाही मी, तुमच्यामुळे बोललेलो मी. तुम्ही म्हणले सगळेजण येतात, मग सगळे ऐकून घ्या तुम्ही. तू डायरेक्ट काय शब्द माहितीये का? तरी बी तुला कवाच मला मी म्हणले का तुला हिंड म्हणून का तुला बी हिंड म्हणले म्हणून तुम्ही राहिला असं तर काय झालंच असतं ना. तुम्ही अंधारात ते शब्द ठेवा आणि एक दिवस तुम्ही आम्हाला शहाणा केलं, तुमच्या कानाने घास खाऊ घातलेत आम्हाला. अहो म्या केलंय म्हणूनच तुमचे आता हे करायला होय. तुम्हाला चांगलं सांगितलेलं जमलेलं नाही तुम्हाला, पण आता जसं जे सुचवलं का तुम्हाला आता घराचं हे मला ते तवाच माहित होतं चालेल. घरासाठी बी यायचं तुमचं काय काम म्हणजे बाळाला घरात ठेवलं तुम्ही? कशासाठी ठेवलंय? तर तुम्ही एकालाच का बाहेर काढलं सांगा ना. कशासाठी एकाला बाहेर काढलं? तू एकाच खोलीचा मालक होतास काय? हा ते राहायला लावतं का घरात? ते किती दिवसापासून राहतोय? पहिल्या घरात तेच राहिलाय, ह्या घरात तेच राहिलाय. 2 वर्ष फक्त सलापाच्या घरात राहिले मी. 1 वर्ष तर सासू मिरी तर नाशिकलाच होते ना. मी 2 वर्ष घरात राहिले. म्हातारला मरून 4थं वर्ष लागलंय. तर 4थ्या वर्षात बाहेर निघले घरचे. फक्त 2 वर्ष घरात राहिले आणि माझं 5 वर्ष राहिले आणि 6 वर्ष राहिले. कोण राहिले? तुमचे तर आता लोक पसाऱ्या घरातच होते ना, अजून आहेत. मग आता घराच्या बाहेर निघले की एक तांबे तुम्ही घरात नाही ठेवलं मग असं वळू आलं तुम्हाला पसाऱ्याचं माया. आम्ही चोरून आणले तिकडं नाशिकला तुमचे भांडी. चोरून आले नाही मग कसं काय तुम्ही पसारा न्या म्हणलं तुमचा अजिबात ठेवायचं नाही म्हणलेलं. अजिबात पसारा ठेवायचं नाही म्हणलेलं. घराचं बोलायचं उद्या इथं गाडीला बसा त्या म्हाताऱ्याकडे फोन द्या. द्या 1 लाख रुपये उद्या कोण घर बांधायला. घर बांधायला जेवत नाही मग या नाही तर निवडून न्या. का तिथूनच द्यायचे तुम्हाला फोन पेच पैसे तर उद्या या घरासाठी. 1 लाख रुपये उद्या द्या आणि घर ते बांधून घ्या तुम्ही. अरे बाबा 2 हा लाख घराचा पैसा निघून जाते. तुम्ही बोलतात ना लय एवढा हे पैशामुळे राहिले. 50,000 द्यायचे ना तर ते आता सगळ्या माणसामध्ये देऊ. तुम्ही काय केलं एकाचा घेतला आणि एकाचा 10 वर्षाला घेतला. आता तसं नाही करत. आता लोकांच्या डोळ्यासमोर हे पैसे द्यायचे आता. लाख रुपये देणं होतं तर 2 लाख रुपये देणं उद्या देता या तुम्ही उद्या इथं. लोकांनाच बोलवा आणि लोकांच्याच मनाने विचार करा आणि सगळं गाव गोकी जमा करून विचार करा, निर्णय घ्या आणि मग मला सांगा. मग तुम्ही आता मी घेतलाय ना निर्णय ते तुम्ही घ्या. मग साहेबाला घ्यायचं बोलून आपल्याला तर येणे भावकी नाही तर येईल नाही. भावकीला कशाला बोलून घ्यायचंय? भावकी कसं येईल आपल्याला न्याय निवडायला? इथे भावकी बी बोलिवल्यावर काय येईन भावकी? कशात नाही आपण भावकी म्हणजे त्या न्याय तुम्ही सांगितलं मी भावकी बी त्याच्यामध्ये आपल्या न्याय निवडायला तुम्ही सांगितलं भावकी बी असं थोडंच नाही येणार. भावकी येत नाही. भावकीचा काय संबंध नाही. भावकीला घ्यायचंच नाही. बाटकीत होईन आपल्याला भावकीला घेतल्यावर. अजिबात भावकीला घ्यायचं नाही. गावातल्या सरपंचाला सोळंकेला मराठ्याला घ्यायचं पण मागाला घ्यायचं पण भावकीला घ्यायचं नाही. गावातल्या सोळंकेला मराठ्याला घ्यायचं. पण भावकीला कशाला बाटती भावकी आपल्याला? आपल्या पहिल्यापासून बाटली ना आता कशाला घ्यायचं? येत आता सगळं समजायला कोणाला कोणाला काय कसं येत. मग ते घराचं बोलायचं उद्या 1000 झाला पाहिजे आणि किती लाख रुपये द्यायचे 1.5 लाख द्यायचे 1 लाख रुपये द्यायचे आणि घर कवा बांधायचं ते बी निपटायचं त्याच्यामुळे उद्या 1000 निपटायचंय ना तर मग पैसे जमा करा आणि लगेच सुरू करा. उद्याच घ्या 1 लाख रुपये या इथं उद्या या इथं. बांधायला नाही येत घर तिथं. घर बांधायला देत नाही तुम्ही. जसे पैसे देऊन मालक झालेलात ना पहिल्या घराला बी पैसे देऊन मालक झाले घरात नाही. नवऱ्याने काम केलेलं रक्त पडून तर रक्त तर काम केलंय. बरं मला सगळं माहिती आहे ना. मी खरं बोलते त्या दोघांनी व्हिडिओ नाही उचलले. कोण म्हणते त्याने काम केले पण मालक वाले कोणी रक्त किती वकलंय किती काय केलं मला हे चांगलंच माहित आहे. घरात त्या कोणी काय केलंय रक्त किती वकलंय किती केलंय हे मला चांगलंच माहित आहे. थोडं का ना फुलाची पाकळी लावली याची बायको तर आला ती घरभर होती. टोपलंय मुरमावला लावलं शरपायला बोलती ती घुबड्या नाकाची. ते कोणी किती लावलं मी माझ्या हाताने म्हणतात ना मालक तुम्ही झालात घराचा तर मग हे सगळं काय ते मला सगळं माहित आहे. घरासाठी यायचं बरं काय परत मला सांगितलं
यायचं नाही. हा पैसे द्या आणि घर बांधायला पैसे द्या. पैसे देते ना तर काय होईल, मी घराच्या बाबतीत तुम्हाला नीट सांगा, येतं उद्या यायचं. हा पैसे द्या आणि ते घर बांधून घ्या. घर बांधताना तर लय म्हणले अशा इकडं 2 बांधायच्या, तशा तिकडं 2 बांधायच्या, जेव्हा बांधायच्या तेव्हा गावा माझ्याकडे नाही हे माझ्याकडे नाही ते, असं नाही तसं नाही, असं करू फलाना करू, हे झक मारून हे असं धरलं नाही आता ते नाही जमणार ना तुम्हाला. आता मग काय माझ्या ताब्यात नाही तर डोजर लावा घराला. डोजर लावायचे का घराला? डोजर लावायचे का घराला तुम्ही म्हणत ना? हा मग बांधणं करायला लागले का, जो खांड पडल्यावर काय करायचं ते घर, हा कोण राहील त्या घरात? मग आता लावायचं का डोजर? हा लावायचं का डोजर उद्या? माणसाच्या जर खाटी पडत असल्या तर घर काय कामाचे, मग त्याला बुलडोजर लावलेलंच बरं ना खाटी पडत तर. तुम्हाला समजत आहे का मी काय म्हणतो ते? फोन करा उद्या, फोन करा एखाद्या माणसाला, लावा डोजर उद्या सारखं मला सारखं. नाही तर उद्या या तुम्ही इथं तुमच्या हाताने बोलून तुमच्या हाताने लावा बुलडोजर, काय करायचं ते करा. हा तुमच्या हाताने बुलडोजर लावायचं की जेसीबी लावायचं ते ठरवा. तुम्ही आता नाही शब्द पाडू नका. तुम्ही म्हणलेलं का नाही आता हाताच्या हातात तोंडावर हातावरली हात तू काय नाही नाही. तुम्ही डोजर लावायचं डायरेक्ट. मी घराचा मालक नाही तर डोजर लावायचं म्हणलं तुम्ही. आता तुम्ही मला तर नाही म्हणू नका. बोललोय ना मी बुलडोजर लावायचं, मग का बोललो? बुलडोजर लावायचंय मी बोललोय, ते का लावायचंय तर मी सांगतो ना तुम्हाला. काय सांगू तू? हा काय बुलडोजर का लावायचंय कसं लावायचं तर मी सांगतो ना कसं मुळग लावायचं. आम्हाला नाही सांगायचं, आम्हाला सांगायचं नाही, स्वतः लावायचं डायरेक्ट. कोण काय म्हणतं ना भाऊ कोणता तर मग त्याला बोलायचं तुमचं काम आहे. हा तुम्ही मालक तर त्या घराचे तर डायरेक्ट लावायचं डोजर. हा मी त्याला कुठं- नको त्याला नको डायरेक्ट. मी मालक आहे काय? मालकाची गांड तोडून हाणायला तुम्ही मालकाचं मला म्हणायला मालक. मालकाची गाण तोडून हाल नाही, मालक हाणायला लागला दुसऱ्याची गाण तोडून गुपित घाला करून. ऐकून घेते त्याच्या कानाने घास खायला लागलाय माणसाला. गुपित घालणं मी नाही करायचं. घासाचा खायचं कानाने घास. गुपित घाला का केलाय कोणी केलाय मला सगळं चांगलं माहित आहे. मी चांगलं बोलतोय. मी त्याच्याच एकाच पोटी जन्म घेतलेला त्याच्याच माईच्या. चार पावसाळे माय आधीचे बी आहेत ते कानाने घास खाणारे बी नाहीत. कानाने घास खावा लागलं ना म्हणले असते ना आमचा भावा एवढं विश्वास सोडून सांगायला तर भावासारखं आडू म्हणलं. मी म्हणलं घरकुळ आलं तिकडे बनवले म्हणलं झालं तर मला नाही तुला आडून बघायला लागलीस म्हणे. तू लय शहाणी झालीस. म्हातारा मला म्हणलं लय शहाणी झालीस तू लय. म्हातारला आता काय तोंडावर एक शब्द बोलू वाटू नका फोन मध्ये. म्हातारा कुठं काय गेलं काय दिलेला? म्हाताऱ्याची दात खिळी बसली ना. म्हाताऱ्याची आता कसं काय बसून दात खेळी? हा ना काय माहित कस काय बसली. म्हाताऱ्याची दात खेळी बसली तर तुमची आहे ना उघडलेली कायम मी सगळ्यासाठीच उघडी राहणार आहे. सगळ्यासाठी तू आता बी उघडी राहील नंतर बी राहील. उद्या यायचं का नाही सांगा फक्त. मी येणार नाही उद्या. बाकीच्या येणार कसं नाही? हे जो कुटाणा केला का तुम्ही ह्या कुटाने येत नाही. बाकीचे काय कुटाणे करताना तर मग मी येतो तिथं. मी येतो म्हणतोय मी नाही म्हणत नाही. मी आज बोलले तुम्ही नुसतं येतो येतो मला कवा यायचे मग तुम्हाला? मी आज घरासाठी बोलवले तुम्ही कशासाठी येत नाहीत मला सांगा मला एवढं. द्या पैसे बांधा घर. द्या पैसे बांधा घर. पैसे द्यायचे आता लोक एकाने दिले एकाने नाही दिले आता लोक देतात सराकडे पैसे द्यायचे आता तू इथं उद्या पाहिजेत मला सांगितलं नाही म्हणजे तुम्ही पैशाचे मालकत ना. कोण लोक सांगते ना काळ्याने पैसे दिलेत का नाही 4 लोक बोलल्यावर. काय आणि पैसे द्यायचे ना मला म्हणायचं. हा तुम्ही पैशाचे मालक व्हा. मी पैसे नाही ना दिले तुम्हाला. तुम्हाला ऐकून घ्या पैसे लोकांच्या समक्ष तुम्हाला पैसे घ्यायचेत ना तर मग लोक सांगतील काळ्याने पैसे दिलेत का नाहीत. मग तुम्हाला मग लोकांना विचारायचं. मी पैसे इथून टाकतो. मग हातात कसे येणार आहेत पैसे? तुम्हाला घर बांधायचे. कोणत्या घराचा हिशोब? कोणत्या घराचा? पहिल्या घरात हिशोबाने आता त्या घरात हिशोब आहे. फक्त पैसे देऊन मोकळे झालं तुझ्याकडे पहिल्यांदा बी ना आता बी. कशी केली तर आम्हाला काय माहित नाही बंबुरा. आम्हाला सांगितलं आम्ही हो म्हणलेलं फक्त. तुम्हाला काय बोलून चालून येणे बंबुरा म्हणजे बोलायलात ना तुम्ही ज्या पावत्या दिलेल्या आहेत काय हिशोब ते काय एक्स्ट्राच्या नाही दिलेला अजून त्याच्याकडे बिल असतील त्या तारखेचे बिल पाहिजे. मिस्त्याला काय पैसे टाकायचे पैसे टाकत नाही तुम्ही ते पुढचं बघून घेतो. आता तरी पैसे कसं काय तुम्ही घेतले त्या घरा बाबतीत? कशासाठी घेतले तुम्ही पैसे त्याच्याकडून सांगा ना मग. सगळ्यासाठी बघून घेतो नंतर तुम्ही घ्यायचे होते तर पहिल्यांदाच घ्यायचे त्याच्याकडून पैसे. त्या टायमाला तुम्ही पैसे कसं काय घेतले त्याच्याकडून?
त्याचं काय काय म्हणलं होतं मी घर बांधताना ते काय म्हणला होता तुम्हाला माहित नाही का काय म्हणलं होतं? तुम्हाला चांगलंच माहिती आहे काय म्हणलं होतं पुन्हा उलटे सुलटे शब्द आमच्याकडून पुन्हा विचारून घ्यायचा आहे का ना तुम्हाला- टाकायचा तुम्हाला काय म्हणलं होतं मी तेव्हा तुम्हाला तर माहिती आहे ना चांगलं ध्यानात आहे त्याची जिम्मेदारी मी घेतो ते जिम्मेदारचं हा हे शब्द तुम्हाला काय मला आता एवढं सांगा फक्त तुम्ही उद्या इथं हजर व्हा फक्त घराचा न्याय निवडायचा आहे, हा काय तर मला कशासाठी तुम्ही घराच्या बाहेर काढे सांगा मला तो कसं काय मला घराच्या बाहेर काढ माझ्या सासऱ्यांना नाही काढत मोठ्याने नाही काढत बाहेर नाही काढत तो कसं काय काढत म्हणून तू इथं हजर पाहिजेस मला मी दुसऱ्याला आता अजिबात बोलणार नाही तुला एकट्याला बोलणार आहे तोच मला घराच्या बाहेर काढेल त्या म्हाताऱ्याला ना काढ म्हाताऱ्याने काढायचं तर म्हाताऱ्याला बोलले असे बायाने काढायचं तर बायाला बोलले असेल त्या बायाने काढायचं तर त्याला बोलले असे तो काढत तो तुलाच बोलणार तू इथं हजर पाहिजे उद्या हा ते फोन करून तर काय ना तू उद्या हजर पाहिजे कशामुळे काढत ते उद्या विचारते मी तुला तू जागा येत होतं घरावर मी सांगतो ना कशामुळं काढलंय तर ऐकून तर घ्या आधी माझं तुम्ही ऐकून घ्यायला नाही तर मग काय करायचं तर करा ना मग मला कशाला हे करायला मी आता करेन तर केलं मला काय करायचं ते करा मी म्हणतोय ना तुम्हाला तुमच्याच्याने माझ्या विषयी काय करायचं ते करा माझा मालक कोणीच नाही बस तुमचा मालक तुम्ही पैसे घेतले तर ते पैसे लावले ते पैसे हिशोब माझ्या कोण हिशोब माझ्या कोण पैना पैसा घ्यायचा हिशोब माझा कोण पैसा घ्यायचा हा त्या मटेरियलचा हिशोब गोण्याचा हिशोब सिमेंटाचा मिस्त्र्याचा काय काय घेतले देवीचे घेतले देवी लावले काम मिसळीलच हे तुम्ही सांगा मी तुम्हाला काम मिसळीलच हे घर बार धरताना बोललेले हे सगळे विसरून गेलेले मी नाही गेलेलो विसरून कोणाच्या आता हे पहिलं बांधलेले घर दोन रूम बघितलं नाही सरांनी चिदन आता माय म्हणलं इथं दोघं जण राहतात तिकडे दोघं जण राहतात इथं असं म्हणलं चौघ जण तिथं बी नव्हतं चौघ जण मग नाचणारच चौघ बी जण चौघाचे हिशोब जिथं चौघा तुमच्या मनाने थोडं चालणार आहे ते कायद्याच्या नियमाने चालेल मी जिथं चौघाचा हिस्सा बाप हिस्सा आहे ते मायने घेतलेली का जागा मायची तर चौघांनी पैसे दिले तिथं चौघाचे हिस्से राहणार इथं बापाची जागा आहे ना तर इथं बापाला किती वारसदार तिथे 4 हिस्से राहणार तिथं तुमच्या मनाने करणार नाही तिथं 2 राहतील आणि तिथं 2 राहतील हा मी म्हणता इथं 2 आणि तिथं 2 जसं भाई तसंच करणार आहे मी मला कशासाठी बाहेर काढतो सांग मला त्या बाहेर काढा पुन्हा काढ मी त्याला बोलणार नाही मी सांगा ना कशासाठी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या सोय लावायची तर पैसे द्यायचे आणि घर बांधायचं पैसे द्यायचे ना त्या बाहेर त्यांची कशी सोय लावायची तर तशी माई सोय लावायची शिलाक नाही बोलायचं पैसे द्यायचे मी का पैसे देत नाही म्हणलेलं नाही पैसे कवा द्या तुमची सगळ्याची सोय लावतो पैसे द्या आणि घर बांधा काय करायचं मग आता हा व्हिडिओ कॉल करा ना मग भिताडीच पहा मग आता तुम्हाला भ्यायला ना ते भेटू ना इतके दिवस राहून गेले म्हातारा हप्ता तिथं एका गाडी थाकला तिथं घरामध्ये म्हातारा हप्ताभर आणि एक दिवस नाही राहिला आणि आता त्याला लेकरला मारायचं त्याला लय मारू लागलं व्हाय बघायला नाही आलं ते बाप काय का कोण आहे दुश्मन आहे लागत नाही काय बापाला लेकरला कितीक मारले कितीक नाही म्हाताऱ्याचं कामाने येऊन बघायचं तुमचं नाही जरी जमलं तर हा कोणत्या बापाला दम निघाल का कोणत्या माहित नाही माहित गेली मरून पण त्याचं कामाने येऊन बघायचं हाय दौऱ्या मेला का वाचलाय तर त्याच्या जीवाचं काय फोन करायचं काय माणूस गेला एवढं मोठं जिलेबी राहत पाया लागला
पळा लागलंय का पळवा लागले तर मी सांगेन सगळं. कोण नाही पळायला लागला आता म्हाताऱ्याला हप्ताभर राहून गेलाय आणि आता ह्या लेकाला मारलं तर म्हाताऱ्याचं येऊन बघायचं काम नव्हतं का म्हाताऱ्याला काय लय ते हाण लागला का रान होतं का हे होतं हे गाव होतं म्हाताऱ्याला हाणलं असं तर हप्ताभर तिथं राहून गेलं तेव्हा ना त्याने म्हाताऱ्याला हाणलं एखादा धक्का नाही बोलला का एखादी शिवी नाही दिली आणि आता ते गोळा करू लागला काय म्हाताऱ्याला कोणी सांगितलं ते येऊ नको म्हणून तुमचे मालक काय मानलेले ते विचारा ना एकदा मालकाला. काय म्हणलेत मालक म्हाताऱ्याला तिकडच राहू दे. कवा म्हणलेत ना त्या टायमाला म्हणलेत पुन्हा आता यायचं काम होतं म्हाताऱ्याला इकडे धाडू नको. आता यायचं काम होतं म्हाताऱ्याला म्हातारा हप्ताभर राहून गेलाय त्याच्यावर मालक म्हणल्यावर म्हातारा हप्ताभर राहून गेलाय मग म्हाताऱ्याचं काम होतं या लेकाला कितीक लागलं नाही लेक कितीक आजार आहे कितीक नाही आणि ह्याला बघायचं काम हे बापाचं यायचं कर्तव्य यायचे का नाही तर बापाला कोणत्या बापाला दंडी करून कोणत्या बापाला गडगड आण पाणी घेऊन नाही लेकाला कितीक लागलं कितीक नाही तर बघायचं काम होतं मग हारीत होता का मारित होता तर मग झालं असतं काय ना काय आता एकाला हाणलं होतं तर त्याने डायरेक्ट त्याला हाणलं असतं काय म्हाताऱ्याला तुमची मम्मी टाकलं असतं तुमची मम्मी आली का? कुणाची तुमची येणार आहे उद्या सकाळी किती दिवस झालेत मारून? कुणाला जावायला जावायला माय काय घेणं देणं नाही माय लेकीला तर झालं की मुपली माय येईल उद्या नाही मग तुमच्या माईला जावायची काय घेणं देणं नाही का? जावायला अजून मारून टाकलं तर तिला काय करायचं तिच्या लेकीला दुःख लागलं म्हणून ती बोलणार ते जरी दुःख झालं तरी त्या लेकीला त्याला बोलणार आता कसं बोललात तुम्ही जावायला मारून टाकलं तरी मग तुम्हाला नवऱ्याचं काय घेणं देणं नाही तुम्हाला? काय घेणं देणं नाही तुम्ही आता काय बोललात तुम्ही? भाव तर मारून टाका ना हा तुम्हाला मी पोलीस स्टेशनला मला काय सांगायचं तर तुम्ही काय म्हणाला भावाला बोलू नको तू कुणाला सांगितलं नाही उलटे शब्द भावाला बोलू मला. मी तुमच्या शब्दावर बोलायलोय मी तुम्ही काय बोलायला ते तुम्हाला कळायलं का? बघायला बघायला तुझ्या लेकीला मारलं तर त्याला काय काटायचं काय मीठ लावून त्या भावा म्हणणाराला होय रे? मग काय काय लागलं तर तू जावायला मारल्यावर काय भद्र कपाळ पाहायचंय का? पाहिलं ना तिच्या नशिबात असला तर तुमच्या नशिबाने करलं का भद्र कपाळीचा कोणत्या नशिबाने करायले? देवाचं आहे तर होईल ठीक आहे तुझ्या नशिबात असलं तर भद्र नवऱ्याविषयी लय बोलायला एकच काय करू शकतो तुमच्या बहिणीच्या कामात काय नवऱ्याला काय करायचं तर करा नवऱ्याला बायाला करू नका काय काय करायचं तर. ती बहीण काशी खायचा पोळ्या हातावर घेऊन यायची बघायला इकडे मरून पडला का नाही याला बघायला नाही आली सांगायला लागलं शानपणाने हाव माणसाच्या खाटी पाडायला तयार झालेला तुम्ही माणसं नकोय तुम्हाला. आम्हाला नकोच काय कोण म्हणताय आम्हाला नकोच अरे माणसं नको मला सुद्धा एवढं काय मला जर शब्द ठेवला असं तेवढं सांगायची गरज नव्हती पण मारलं असं तर बघून घेतलं असतं आम्ही सांगायला असतं मला शानपणाचं शिल्लक ताण देऊ नको बघा मी भीतीलाच होती पुन्हा म्हणजे सांगितलं नाही हाव बीपी लोज होती हा म्हणजे तुम्हाला माणसं नको खाटी माणसाच्या सोडू द्या. हाव जावई नको तुम्हाला जावई जावई गेला तरी चालत नाही लेकीला काय नाही झालं पाहिजे म्हणजे जावायची काहीच व्हॅल्यू नाही त्याची. हाव तेव्हा कोण काय करायचं तर करा तिकडे मला कोणाचीच काळजी नाही. आता मी बोललो तर कसं कळकळा लागायलाय मी बोललो तर कसं कळकळा लागायलाय तुम्ही जे बोलायला ते मला लागत नसेल का काही जीवाला. मोहन बिकार काहीच नाही ना तुमचा काय विकार आहे बोलायचा बापाला सासऱ्याला. तुम्ही मारा लागला तर पुन्हा तुम्ही वरच्या पाठीवर पाय देऊन आणि त्याला मारा लागला मऱ्या मारा लागलात काय त्याच्या काळजाला धक्का लागला तर उद्या त्याला इशाराला येईल ना तो आम्हाला किती दिवस लागलेत का आपली माहिती त्याच्यासारखी म्हाताऱ्यासारखी रिकामी राहणार म्हातारा रिकाम म्हणू ना त्यांच्या जीवाला काय झालं ना तर मग मी सांगन सगळ्याला मग या तिघाला बी काय झालं ना तर त्याचं पाहिजे मी काय करायचं ते तुम्ही जे म्हणतात ना गाड्याच्या खाट पडू द्या. हा या तिघासाठी बी मी कधी बी खंबीर आहे. हा या तिघासाठी मी कधी बी खंबीर आहे. हा या तिघाला जर काही झालं ना तर मग मी कोणाचं काय करीन ते मग मला बी समजणार नाही. हा या तिघाला काय जर झालं ना तर मी आता बी शब्द देतोय मी या तिघासाठी अजून खंबीर आहे. हा तिघापैकी कोणाचं बी बरोबर झालं ना तर मग मी काय सांगायचं ते सांगेन तुम्हाला आता. मायाव का आणायचं तर आणा म्हणतो मी तुम्हाला.
तुमच्या हाताने त्याला चक्कर तुम्हाला विश्वास येणार नाही मग आता त्याला काय करायचं तुम्हाला वाटत असेल ते उठून हिंडायला फिरायला लागलाय त्याच्या नाकातून रोज संध्याकाळी रक्त निघत आहे त्याच्या नाकातून कधी दुपारून निघत आहे त्याचा एक कान कोण पडला त्याने नाका काय हल्लाय तर त्याच्या नाकातून रक्त निघत आहे तुम्ही हे दादा करून रिपोर्ट चेक करू शकत नाही तर एवढी काळजी लागायली तर तुम्हाला आणि मला म्हणतोच काय जावायचं मेल्यावर भद्रकटा लागायला यायचे का अर्धी नशिबात तुम्ही हाताने मारलत ना हाताने मारलं तर त्याला मारून टाकलं तर तिला मारून टाकलं तर हे आमचं धन कसाला लावायला माझा एवढाच तुम्हाला प्रश्न आहे घेईल का तुम्हाला बी देव माझा एवढाच प्रश्न आहे तिघाला बी काही झालं ना तर मग मा इतकं वाईट नाही मला एवढंच बोलायचं फोन ठेवा वाईट नाही ते हा या तिघाला काही बी झालं ना तर मग मी पाहून घेईन काय करायचं तर हा या तिघाला बी काय झालं ना तर मग मी कोणालाच सोडणार नाही हा हे कोणाच्या हाताने मरू हे कोणाच्या हाताने मरू पण मग कोणी बी काय झालं ना तिघाला बी तर मग सांगा मी कोणाला काय सांगायचं ना ते माझ्या पद्धतीने मग सगळ्याला सांगत मग मी हा म्हणजे लेकीला नाही हो द्यायचं आणि यायला काही बी हो द्या म्हणजे या तुम्हाला काही घेणं देणं नाही यायच्या वाचून म्हणजे मला कळत नाही का मला काय जाणीव होत नाही का भावायला मारलं म्हणजे तुम्हाला असं वाटायचं की यायला काय देत नाही हा या तिघाला बी काय हो द्या मी अजून बी तुम्हाला शब्द देतो त्या तिघाला बी काय झालं ना तर मग मला इतकं वाईट होणार नाही हा आणि हे काय कोणतं कारस्थान कशामुळे व्हायला हे मला चांगलंच माहित आहे हे मी पुराव्यानिशी सिद्ध करीन एखाद दिवशी मग जर पोलिसात जर झालं ना तर मी सगळ्याची वाट लावीन आता दिमागात हे करू नका माझं हा मी सगळ्याचीच वाट लावीन मी माव एक बिघडलं ना दिमाग त्या तिघाला जर काय झालं ना तुम्हाला सांगेन मी आता हा तुम्हाला गड्याच्या हा तुम्हाला गाड्याची हे नाही ना तुम्ही डायरेक्ट म्हणतात गड्याला काय व्हायचं ते व्हावं द्या म्हणजे कोणी भाषा चुकली हा मी घाबरून पळालो ना आता मी घाबरून पळालो पण तिथे गाड्याला काय व्हावं द्या जे होईल ना ते मी इथून काय करायचं ते करीन कारण त्याला मी म्हणलं तू तुला दवाखाना कर बाबा पैसे नाही तर पोत मोड नाही तर काही काढ तुला डॉक्टर नाही मला डोक्याचा काढा लावला तर तुला काढ म्हणले मी त्याला मी काय तोडून सांगतो ते मग ऐकत नाही मग त्याला काय व्हायचं ते त्याच्या मनाने व्हायला ते काय त्याच्या मनाने नाही मी काय थांबत नाही त्याला मी हजार बारा म्हणले ते हेडतोय फिरतोय जर का 2 दिवसापासून चालला बाहेर येवायला पण त्याच्या जीवाला माहित आहे हा त्याच्या जीवाला काय झालं ना तिने जरी हल्ला असलं त्यांनी जरी हल्ला असलं त्याच्या जरी जीवाला काय झालं तर त्याचं काय करायचं ते मी चांगलंच करीन आणि याला जरी हल्लं कोणी तर त्याचं बी काय करायचं ते मी चांगलंच करणार आहे ह्या तिघा हे माझे रक्ताचे भाऊ मला ते उद्या काही बोलले ना तर मी त्याच्याच बाजूने विषय घेणार आहे आज बी घेणार आहे आणि उद्या बी घेणार आहे आणि कधी बी असणार आहे या तिघाला जर काय झालं ना ते हा तुम्ही जर माझ्या वडिलाहून बोलत असाल तर मला लागत नसेल का जीवाला म्हाताऱ्याला लोक जरी बघितलं असतं त्याच्या जीवाची शांतता झाली असते ना काय तरी कशासाठी म्हातार तिकडे गेला मी म्हातारीला बोलले तुला एवढी वडील काळजी लागली तर तू आणि एवढा यायलाच काय मग वडिलांना बोलायला लागलास तुला एवढी बापाची काळजी तर मग तू बापाला बोलायला लागलास काय मला किती काळजी वेळ आल्यावर सांगेल मी कोणाला किती काळजी तू होतोस का आपला सासरा ते होत नाही आपला सासरा तर तू होतोस का आता लोक ते झालं आता तू होय मग हे मला बोललेलं काही उपयोग नाहीये हे तुम्ही म्हणा तुला का म्हणा लागला का वडिलांना मग फोन दे म्हणायचं फोन द्यायला तुला काय काम आहे त्याला फोन नाही द्यायला त्याला फोन नाही ना तुझ्या फोन लावला असं फोन घेऊन द्या ना मग त्याला फोन घेऊन द्या ना बोला फोन घेऊन द्यायला त्यांनी घातला कोणाच्या माहिती गाडीत घातलाय तर फोन घेऊन द्यायचा त्याला गेल्या वर्षी हे बोलणं चुकीचं का चांगलं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतं सासऱ्याला तुम्ही अशा पद्धतीने बोलायला मी तुम्हाला अजून चुकीचं बोललो नाही हे लक्षात ठेवा वेळ पडले ना समजाच बोलायला लागतंय आता
हा वेळ अन्न खाल्लंय, आता लो गुद खा आता गुद खावं लागले आम्हाला. म्हाताऱ्याच्या जर गाडी पर्यंत चालला तुम्ही हा. हा गाडीचं काय व्हायचं तर होऊ दे म्हणाल तुम्ही. बोलायचं का तुला माहित नाही काय? सांगावं लागलं शेवढं गुरगुर करावं लागतं. मी गुरुगुरी काय बोलायचं तर माहित नाही का तुला? शहाणपणा लागला शेवढं शहाणपणा करावं मी गुरुगुरी अजून दाखवलीच नाही. तुला सांगायला म्हाताऱ्याकडे फोन दिला तर फोन काढ. अजून मी गुरुगुरी दाखवलीच नाही जेव्हा दाखवायची